नमस्कार सर्व नमस्कार. रसिकांचं आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे वर्ष तुम्हाला वाचन समृद्धीचे जावो अशा प्रार्थना करतो. आजचं आपलं सत्र नंबर आहे 115 आणि आज आपल्याला लाभलेले आहेत श्री LK कुलकर्णी आणि सौ चंद्रकला कुलकर्णी. ते अ, गंगे तुझ्या तीराला या त्यांनी दोघांनी मिळून लिहिलेल्या पुस्तकावर ते आज बोलणार आहेत. मी शुभानंद आजगावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. अ, धन्यवाद श्रेयभ भाऊ. नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तसे 15 दिवस झालेत, पण तरी प्रथम भेटतोय तेव्हा प्रथम सगळ्यांना देणं आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्या या आजच्या 115व्या सत्रामध्ये रसिक वाचकच्या आपल्याला दोन विद्वान असे लेखक वक्ते मिळालेले आहेत आणि ते आपल्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत. तर मी त्यांची थोडक्यात माहिती देतो. खरं तर सरांचा परिचय थोडक्यात म्हटलं तरी तो एवढा मोठा आहे, पण तो जास्तीत जास्त कमीत कमी वेळाच्या शब्दात कसा सांगता येईल याचा प्रयत्न करतो. सरांचं शिक्षण आहे MSc BEd, म्हणजे शिक्षकी पेशातले सेवानिवृत्त शिक्षक आहेत. NCERT तर्फे विज्ञान अध्यापन पद्धती या विषयावर संशोधन केलेलं आहे. कृतिशील विज्ञान अध्यापन या विषयावरील प्रयोग व संशोधन प्रकाशित केलेलं आहे. भूगोल अध्यापनाच्या नवीन पद्धती या विषयावर प्रयोग व संशोधन प्रकाशित आहे. त्यांचं साहित्यही भरपूर प्रकाशित आहे. भूगोल कोश हा राजहंस प्रकाशनतर्फेच त्यांचं प्रकाशन झालेलं आहे. थोडे विज्ञान थोडी गंमत हे पण राजहंस प्रकाशनचं पुस्तक आहे. नक्षत्र विहार, गंगे तुझ्या तीराला, आज याच्यावरती आज ते बोलणार आहेत आणि त्याच्या सहलेखिका पण चंद्रकला कुलकर्णी मॅडम पण आहेत. त्यांचा पण आपण थोड्या वेळातच परिचय करून देऊ. बखर अनामिकेची हे एक त्यांचं शिवाजी गवळकर यांच्यासोबत सहलेखन केलेलं पुस्तक राजहंसांनी केलेलं आहे. सगळी बहुसंख्य पुस्तकं राजहंसांनी दिसत आहेत. शोधयात्रा हे कादंबरी आहे. अरे वा, म्हणजे त्यामध्ये पण काहीतरी इंटरेस्टिंग असलं पाहिजे. एखाद्या दिवशी त्या विषयावर पण बोलणं झालं तर बरं होईल. स्वप्नकळा हा कविता संग्रह आहे. म्हणजे कुठून कुठे यांची रेंज आहे बघा. कादंबरी लिहिली आहे, इतिहास संशोधन केलंय, शिक्षणावरती लिहिलंय, कविता संग्रह पण आहे. विदेही कविता म्हणून एक संग्रह आहे त्यांचा. आणि आता मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं, आणि अनेक जणांना आठवत असेल की लोकसत्तामध्ये ते सदर चालवत होते. त्याच्यामध्ये त्याचा विषयाचं छान सुरेख नाव होतं, त्यामुळे ते माझ्या लक्षात आहे, भूगोलाचा इतिहास म्हणून. आणि ते फार लोकप्रिय सदर होतं. मी स्वतः सुद्धा ते वाचायचो. खूप चांगलं आहे. आपल्या आजच्या या लेखक वक्त्यांना पुरस्कारांनी बऱ्याच ठिकाणी गौरवित झालेले आहेत, गौरव केला गेलेला आहे. उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे थोडे विज्ञान थोडी गंमतसाठी या पुस्तकासाठी. शिक्षक राज्य पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक म्हणून मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे वि. गोखले पुरस्कार नक्षत्र विहारसाठी. प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार भूगोल कोशसाठी. मराठी अभ्यास परिषदे पुणेतर्फे महाबँक पुरस्कार भूगोल कोशसाठी. सावाना सार्वजनिक वाचनालय नाशिक या अर्थाने तो सावाना शब्द आहे, तर्फे विम गोगटे पुरस्कार गंगे तुझ्या तीरासाठी, ज्यावरती आज बोलणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदे पुणेतर्फे अंबादास माडगुळकर पारितोषिक गंगे तुझ्या तीरासाठी. कैलासवासी वि. सर्जे गुरुजी पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल. राजभाषा मराठी सन्मान साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई शाखातर्फे. आणि स्वातंत्र्य सैनिक शामराव बोधनकर पुरस्कार. असे अनेक पुरस्कारांनी ते म्हणजे काय त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. शिक्षक आहेत त्यामुळे थोडं मला जपूनच बोललं पाहिजे. शिक्षकांसमोर मान करून वर करून बोलायचं नसतं असं शाळेत शिकवलं होतं. त्याचे परिणाम हाच पण अजून आहेत. आता मी आपल्या दुसऱ्या वक्त्या, आजच्या सहवक्त्या ज्या आहेत चंद्रकला कुलकर्णी मॅडम, त्यांच्याविषयी सांगतो. त्यांची मजा असं आहे की त्या MA आहेत आणि गुजराती हायस्कूल नांदेड येथून सहशिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे शिक्षकी पेशामधल्या त्या आहेत. त्यांचं प्रकाशित साहित्य आहे अंतरीचा दिवा हा कथासंग्रह आहे. गंगे तुझ्या तीरावर अर्थातच आजचा आहे, तर त्याच्याविषयी ते बोलणार आहेत. गोदा तटीचे कथावैभव ही प्रसिद्ध लेखमाला व इतर स्फुटलेखन विविध नियतकालिकातून त्यांनी केलेलं आहे. लोकमाता गोदावरी हा ग्रंथ राजहंस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. थोड्या दिवसात येईल. मॅडम शुभेच्छा त्या पुस्तकासाठी. आणि तो पुस्तक आला की पण आपण एकदा त्याच्यावरती पण एक प्रोग्राम करूया कधीतरी पुढच्या भविष्यामध्ये. कारण आपला प्रोग्राम, आपल्याला 100 प्रोग्राम झाले, आता 115 झाले, आपले 150 200 500 करायचंच आहे. त्यामुळे आपण करतच राहू. हा हा. आणि त्यांना सुद्धा सार्वजनिक वाचनालय तर्फे
नाशिक तर्फे वि.म. गोगटे पुरस्कार ह्याच पुस्तकासाठी अर्थात मिळालेला आहे, गंगे तुझ्या तीरासाठी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे अ, अंबादास माडगूळकर पारितोषिक मिळाले गंगे तुझ्या तीरासाठी. असा या मॅडमचा पण परिचय आज म्हणजे अर्थाने अतिशय विद्वान अशी हे दोघं जण आज इथे वक्ते म्हणून आपल्याला लाभलेत. आपलं रसिक वाचकचं भाग्य समजायचं. आपल्या इथे कोणी कुठून कुठून चांगले वक्ते त्यांची पुस्तकं आणली जातात. आता सुरुवातीला जवळजवळ 40-45 लोक जमा आहेत अशी येतात आणि त्यांचं व्हिडिओवर पण बघितलं जातं. त्यामुळे आपण हा आता पुढचा सगळा वेळ मी काही जास्ती बडबड न करता जे महत्वाचं होतं तेवढं बोलून झालंय. तर मी हा आता मंच सर तुमच्याकडे आणि मॅडम तुमच्याकडे देतोय. तुमच्या इथून तुम्ही आपल्या पुस्तकाविषयी बोलायला सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. सर्व रसिक वाचक आणि हे बघणारे सर्व श्रोते या सगळ्यांना नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांसमोर या पुस्तक आमच्या गंगे तुझ्या तीराला बद्दल बोलताना आम्हाला अतिशय आनंद होतो. सुरुवातीलाच मी रसिक वाचक समूहाचे मनपूर्वक आमच्या दोघांतर्फे आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमात बोलण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं, आमची दखल घेतली. एका गोष्टीची क्षमा मागतो की या समूहाशी मी फारसा परिचित झालेलो नाही आणि फक्त श्री भूषण मुळे, अमृता संभोस आणि इतर काही जणांचा परिचय, उरलेल्यांचा परिचय झालेला नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. अजून एका गोष्टीबद्दल मी आधीच क्षमा मागून घेतो की हे जे ऑनलाईन सत्र घेण्याचं आहे त्याच्याशी आम्ही फारसे सरावलेले नाहीत, त्याच्यामुळे काही त्रुटी झाल्या तर कृपया आपण सहन कराव्या त्याबद्दल. अजून एक आहे की मला अभिनंदन करायचंय रसिक वाचक समूहाचं की आज सगळ्या जगामध्ये सगळीकडे वाचन कमी होत आहे असं न वाचणाऱ्यांची ओरड असते. खरे वाचणारे असं कधीच म्हणत नाही, परंतु सगळीकडे अशी ओरड असताना रसिक वाचक समूह ठाण्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या दर्जेदार प्रकारचा हा कार्यक्रम घेतो आणि लोकांना जगाला हे दाखवून देत आहे की वाचन ही कधीही न संपणारी सामाजिक गरज आहे. हा वाचनाचा नंदादीप आपण सतत देवता ठेवत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. जास्त बोलू शकत नाही कारण आम्हाला आमच्या पुस्तकाबद्दल बोलायचं. खरं तुम्ही जेवढे मोठे आहेत की तुमच्यावरच आम्ही जास्त बोलायला पाहिजे. मित्र, गंगा काही जगात सगळ्यात मोठी नदी नाही, 28व्या क्रमांकाची नदी आहे लांबीनुसार जगात. खुद्द भारतात सुद्धा ती फक्त 3ऱ्या क्रमांकाची नदी आहे. तिच्यावर मोठी ब्रह्मपुत्र आणि सिंधू आपल्याकडे आहे. पण जगात सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगेचा, 2500 किलोमीटर लांबीची आहे गंगा. पण एक वैशिष्ट्य आहे की एवढं असून सुद्धा गंगेला सगळ्या जगात महत्व आहे. केवळ भारतातच नाही, जगातल्या सर्वात महत्वाच्या नद्यांपैकी आहे. तुम्ही एक फरक लक्षात घ्या, इतर नद्यांच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल सिंधू नदी, सिंधू नदी, नाईल नदी, युफ्रेटिस, टायग्रिस अशा नद्या ज्या आहेत, या नद्या किंवा भारतातली सरस्वती नदी, या नद्यांच्या काठी संस्कृती उदयाला आल्या, नद्याचा नावलौकिक झाला आणि कालांतराने त्या संस्कृतीसह त्या नद्या सुद्धा तेवढ्या आज उरलेल्या नाहीत प्रसिद्ध अशा. परंतु गंगा ही एक अशी नदी आहे की 1000-1500 वर्षापासून ती तशीच प्रसिद्ध आहे. काळाच्या प्रचंड पटलावर हजारो वर्षात आपलं अस्तित्व टिकवलेली आणि लोकांना अतिशय सन्मान्य ठरलेली जगातली अपवादात्मक नदी आपली गंगा. खरं म्हणजे गंगा हा केवळ पाण्याचा एक प्रवाह नाही. 32,81,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या भारतातल्या कोट्यवधी माणसाच्या मनावर एखाद्या आईच्या पदरासारखी ही गंगा माता पसरलेली आहे. अजून एक वैशिष्ट्य आहे, सर्व धर्माचे लोक गंगेला आदरानं पाहतात. केवळ हिंदूच नव्हे, जगातल्या सर्व धर्माचे लोक गंगेकडे आदरानं पाहतात आणि कोट्यवधी लोक तिच्या दर्शनासाठी सुद्धा व्याकुळ असतात. असं गणित काढलेलं आहे की गंगा आणि तिच्या उपनद्या यांच्यावरून 10,000 मेगावॅट ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि त्यापैकी 6,500 मेगावॅट ऊर्जा सध्या निर्माण केली जाते. पण खरं जर पाहिलं तर याच्यापेक्षाही कित्येक पट ऊर्जा गंगेपासून हजारो भारतीय घेत असतात. आज ती अमृतवाहिनी बनलेली आहे.
स्तोत्र, आरत्या, गंगेची भजनं आणि गंगेबद्दलच्या भावनेनं सगळ्या जगात लोक गंगेचं पाणी पवित्र का आहे वगैरे शोध घेत असताना खुद्द भारतीय मात्र त्यांनी आधीच तिला अमृत मानलेलं आहे. ही अशी गंगा ही एक वलयांकित नदी आहे. गंगेभोवती वलय आहे. भौगोलिक भव्यतेचं वलय, तिच्या देवरूपतेचं वलय, आपण तिला देव मानलंय. तिच्या भोवती दंतकथांचं वलय आहे. गंगेचं हे देवता रूप, तिची आपली पावित्र्याची संकल्पना, हे सगळं समजून घेतल्याशिवाय म्हणजे तिच्या भोवतीची ही वलय भेदल्याशिवाय आपल्याला गंगेचं खरं रूप आकळत नाही. गंगा मैया समजायची असेल तर ही गंगेची सगळी रूप म्हणजे गंगेचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. तोच करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गंगे तुझ्या तीराला या पुस्तकातून केला. मुळात हा शोध आम्ही का घेतला, गंगे तुझ्या तीराला का लिहिलं आणि आम्ही तो प्रकल्प कसा विस्तारत गेला. मुळात काय आम्ही 200 एवढं मोठं पुस्तक लिहायला मग सुरुवात केलेली नाही. ही सुरुवात चंद्रकला कुलकर्णी यांनीच केली होती. तेव्हा आपण सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा प्रकल्प कसा निर्माण झाला आणि कसा पुढे गेला. नमस्कार, मी चंद्रकला कुलकर्णी. गंगे तुझ्या तीराला एका लोकमातेचे सर्वांगीण दर्शन हे आमच्या पुस्तकाचे नाव. गंगेचे अतिशुभ्र आणि पवित्र पाणी, यमुनेचे निळे शांतशार पाणी, लोकमाता या वसती जनांच्या मनी, भावसुमनांची ही ओंजळ त्यांना स्मरुनी. हा भाव या गंगा यमुनेबद्दल माझ्या मनात नेहमीच निर्माण होतो. आमच्या या पुस्तकात गंगा आणि यमुना या नद्यांचा म्हणजे लोकमातेचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला आहे. आई जसे आपल्या अपत्यांचे भरण पोषण करून आणि चांगले संस्कार देऊन त्यांचे जीवन समृद्ध करते, तसेच या लोकमाता आपल्या जलाने लोकांचे जीवन सुखी व समृद्ध करतात. सर्वांचे भरण पोषण करणाऱ्या गंगा आणि यमुना ही नावे जोडीनेच येतात. गंगा आणि यमुना यांच्याबद्दलच्या विचाराने आणि भावनांनी आजही माझे मन भरून येते. LK कुलकर्णी सर हे माझे पती आहेत. ते 12 वर्ष भूगोलावरचे भूगोलकोश लिहित होते. त्यावेळी मी त्यांना त्या कामात मदत करीत असे. मी पण शाळेमध्ये शिक्षिका होते आणि इतिहास आणि भूगोल या विषयाचे अध्यापन करीत असे. भूगोल कोशाच्या काळात मी नद्यांवरच अधिक अभ्यास केला, कारण लहानपणापासून मला नद्यांचे आकर्षण होते. पुढे भूगोल कोश संपल्यावर आपणही नद्यावर पुस्तक लिहावे असे मला वाटू लागले. पण सर्व नद्यावर लिहिणे अवघड आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी फक्त गंगा आणि यमुना या नद्यांवरच लिहायचे ठरवले. कारण गंगा आणि गंगेवरच्या म्हणी, वाक्प्रचार, तिच्या उगमाबद्दलची कथा, पर्वकाळी येणारा गंगास्थान हा शब्द, यातून मला गंगेबद्दल कुतूहल निर्माण झाले. तिच्याबरोबरच यमुना नदीबद्दलही मला खूप आकर्षण होते. श्रीकृष्णाच्या कथांनी बालपणापासूनच माझ्यावर परिणाम केला होता. गंगा आणि यमुना नावे वेगळी पण हृदय एकच. यमुनेशिवाय गंगेला अस्तित्व नाही आणि गंगेशिवाय यमुनेच्या जीवनाला सार्थकता नाही. या नद्यांच्या काठी लोकांनी केलेल्या यात्रांची भरभरून वर्णने, गंगा यमुना नद्यांचे भरभरून खळाळत वाहने, त्यांचे समुद्रासारखे विशाल जल. गंगा जल म्हणजे केवळ पाणी नाही तर अमृतच, हे सर्व वाचून गंगा यमुना यांच्या प्रेमाने मी भारावून जात असे. गंगा यमुना यांच्या नावाशी अजून एक भावना माझ्याशी निगडीत आहे. माझ्या आईचे नाव यमुनाबाई आणि सासूबाईंचे नाव गंगाबाई. लग्न होऊन मी सासरी आले तेव्हा या दोन्ही नावातील योगायोगाचे मला नवल वाटले. यमुनेपासून सुरू झालेला माझा जीवन प्रवाह इथे गंगेच्या प्रवाहाला मिळाला होता. माझ्यासाठी माझे सासर हे सर्वार्थाने संगम क्षेत्र बनले. वरील सर्व पार्श्वभूमीमुळे मला
गंगा यमुना नद्यांवर लिहिण्याची कल्पना सुचली असावी. माझ्या दोन्ही माता, आई आणि माझ्या सासूबाई यांनी आपल्या जीवनात खूप हाल व कष्ट झेलले. त्या आज आमच्यात नसल्या तरी त्यांची स्मृती कायम माझ्या मनात वसत असते. त्यामुळे हे पुस्तक मी त्यांना समर्पित केले आहे. गंगा आणि यमुना या नद्यांवर लिहिण्याचे ठरविल्यानंतर मी त्याविषयी साहित्य मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. गंगा ही महान जगप्रसिद्ध नदी, तिच्यावर सहज खूप पुस्तकं असतील असे मला वाटले. आणि त्या पुस्तकातून आपण माहिती मिळवावी असे मला वाटत होते, परंतु मला अनुभव वेगळाच आला. गंगेवर फारसे लिहिलेलेच नाही ते मला दिसले. जे काही थोडेफार साहित्य आहे ते विखुरलेले आहे. आम्ही पुस्तके मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ड्युरन क्रॉन्डॉल हालिक यांचे प्रवास वर्णन सोडून एकही पुस्तक आम्हाला मिळाले नाही. खरे म्हणजे सुरुवातीला 100-150 पानांचेच पुस्तक लिहावे असे मी ठरवले होते. परंतु लहानशा पुस्तकाचा विचार करता करता पुस्तकाचा विस्तार होत गेला. आपल्या संस्कृतीमध्ये सण उत्सवामध्ये नद्यांचे फार महत्त्व आहे. लेखनाच्या काळात आलेला कुंभमेळा, कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेस गंगेत दिवे सोडणे, बिहारमधील छठपूजा, कावड यात्रा इत्यादीचे वर्णन वर्तमानपत्रात येत असे. तसेच टेहरी, फरक्का धरणाची वाद, हिमालयातील दुर्घटना, गंगा प्रदूषण व शुद्धीकरण यांची चर्चा कानावर पडत असे. हे सर्व आपल्या पुस्तकात घ्यावे असे मला वाटू लागले. गंगेच्या कथा, दंतकथा, मिथके, स्तोत्रे, आरत्या, काव्य, शिल्प, नकाशा, छायाचित्रे यांचाही समावेश पुस्तकात करावा असे मला वाटू लागले. आणि छोटेसे म्हणता म्हणता 300 पानांचे मोठ्या ग्रंथामध्ये त्याचे रूपांतर झाले. एवढ्या सगळ्या बाबी मला एकटीला लिहिणे शक्यच नव्हते. म्हणून मी एलकेना पुस्तकासाठी मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली आणि ती त्यांनी मान्य केली. अशा प्रकारे चंद्रकला कुलकर्णींनी हातात घेतलेला एक छोटासा प्रकल्प 100-150 पानाच्या पुस्तकाचा एका बृहत ग्रंथात रूपांतरित झाला. विशेष गोष्ट अशी आहे की आम्हालाही हे नंतरच लक्षात आलं की आम्हाला यांनी सांगितलं आता त्याप्रमाणे खरोखरच गंगेवर जगात पुस्तकं नाहीत. आम्हाला वाटत होतं की इतर पुस्तकातून गोळा करून यांचं पटकन पुस्तक होऊन जाईल. आज तेव्हा आम्हाला माहित झालं, आजही ती स्थिती आहे की गंगा नदीवर जगामध्ये पुस्तकं नाहीत. तर आम्हाला त्यावेळेस फक्त 11 पुस्तकं मिळाली. भारतीय भाषेत लिहिलेलं एकही पुस्तक आम्ही गंगे तुझ्या तीराला लिहीपर्यंत उपलब्ध नव्हतं. हे आजही गंगा नदीवर लिहिलेलं भारतीय भाषेतलं पहिलं पुस्तक आहे. दुसरे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालेलं आहे. भारतातल्या इतर लेखकांनी लिहिलेली पण पुस्तकं नव्हती. 11 पुस्तकापैकी 10 पुस्तकं परकीय लेखकांनी लिहिलेली होती. फक्त एक कौशल किशोर यांनी लिहिलेलं होली गंगा नावाचं पुस्तक होतं, पण त्याचं स्वरूप मुख्यतः धार्मिक आणि वेगळ्या प्रकारचं होतं. गंगेचा सर्वांगीण विचार करणारं हे पुस्तक अशा प्रकारे निर्माण झाल्यानंतर त्यात सगळी माहिती विविध प्रकारची स्तोत्र आरत्यापासून यांनी आता सांगितल्याप्रमाणे गोळा केल्यानंतर मग ती माहिती आम्ही पुस्तकामध्ये मांडली. सुमारे 5 वर्ष हे काम चालू. पहिली 3 वर्ष चंद्रकला कुलकर्णींनी केलं. मग त्यांनी सांगितलं की प्रदूषण, गंगेच्या खोऱ्याची तांत्रिक बाजू किंवा अजून काही गोष्टी, चित्र, नकाशे त्यांना घ्यायचे होते. हे सगळं एकटीला होणार नाही. मग त्यांनी मला विनंती केली. मी अर्थातच ती मान्य केली. त्याच वेळेस राजहंस प्रकाशनाचे श्री दिलीप माजगावकर यांनीही असं सुचवलं की आता तुम्ही स्वतःच गंगेत उतरा, काठावर थांबू नका आणि नुसतं मार्गदर्शन न करता स्वतः काही भाग त्याचा लिहा. त्याप्रमाणे याच्यातला शास्त्रीय भाग गंगेच्या तीराला, गंगेच्या पाण्यासंबंधीचा आणि इतर प्रदूषणासंबंधीचा मी लिहिला. अशा प्रकारे पुस्तक आकाराला आलं. सुमारे 300 पेजेस मोठ्या आकाराचं असं हे पुस्तक आहे. त्यामध्ये विविध विभागामध्ये गंगेची माहिती कशी देण्यात आलेली आहे याची माहिती, म्हणजे कशी विभागणी आहे
त्याच्यासाठी मी त्याची अनुक्रमणिका आणि पुस्तकात काय आहे हे थोडक्यामध्ये चंद्रकला कुलकर्णी आता आपल्याला सांगतो. पुस्तकाची विभागणी 6 भागामध्ये करण्यात आलेली आहे. गंगे तुझ्या तीराला या पुस्तकाची विभागणी 6 विभाग पाडण्यात आलेले आणि या 6 विभागामधून वेगवेगळ्या प्रकरणातून ही गंगेची संपूर्ण माहिती आपल्यापुढे मांडण्यात आलेली आहे. पहिलं प्रकरण, ह्याची माहिती त्या देतील. पहिलं प्रकरण आहे गंगावतरण, अर्थात गंगेचा उगम विभाग पहिला. गंगेचे 6 विभाग पाडलेले आहेत, कारण अभ्यासाच्या सोयीसाठी आणि वाचकांच्या सोयीसाठी ते आवश्यक आहे. पहिलं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये गंगेचा उगम आणि गंगेच्या उगमाबद्दलची माहिती त्यात आलेली आहे. गंगेच्या उगमाबद्दल विविध मतप्रवाह आहेत. गंगेचा उगम कुठं कुठं आणि कसा झाला त्याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. गोमुख, गंगोत्री, हरिद्वार, कैलास पर्वत या ठिकाणी गंगेचा उगम झाला असं काही ठिकाणी मानलं जातं. पण बहुतेक उगम हा भागीरथी, हा गोमुख आणि गंगोत्री याच ठिकाणी झाला असंही मानलं गेलेलं आहे. भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी आणि त्यांच्या उपनद्या यांची संपूर्ण माहिती या विभागामध्ये देण्यात आली आहे. त्याशिवाय चारधाम यात्रा, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि त्यांचे महत्त्व, त्यांच्या तीर्थयात्रा आणि इतर माहिती यामध्ये दिलेली आहे. याशिवाय पंचप्रयाग व देवभूमी आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचेही वर्णन या विभागामध्ये देण्यात आलेले आहे. पंचप्रयाग ही बहुतेक ही पंचप्रयाग ही अलकनंदा नदीच्या काठावर आहेत आणि अलकनंदा सुद्धा गंगेची सहनदी आहे, उपनदी आहे. उपनदी तर आहेच, सहनदी आहे. गंगा आणि अलकनंदा यांच्या अनेक उपनद्या आहेत आणि अलकनंदा, भागीरथी आणि ह्या त्यांच्या उपनद्या त्या सर्व गंगेच्या मूलस्रोत आहेत. भागीरथी आणि गंगा वाहत असताना त्यांचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो आणि तिथून पुढे त्या संयुक्त प्रवाहाला गंगा हे नाव पडतं. अशा रीतीने गंगेचा हा उगम गोमुखापासून गंगोत्रीपर्यंत किंवा मग अलकनंदेच्या दृष्टीने पाहिलं तर बद्रीनाथ पासून ते देवप्रयाग पर्यंत हा गंगेचा उगम या विभागामध्ये सांगितलेला आहे. विभाग दुसरा, गंगा एक प्रवास. याच्यामध्ये 3 प्रकरण आहेत. गंगोत्री ते हरिद्वार, हरिद्वार ते प्रयाग आणि प्रयाग ते गंगासागर. तर याच्यामध्ये गंगा एक प्रवास, याच्यामध्ये गंगोत्री ते हरिद्वार हा जो प्रवाह मार्ग आहे त्याचं वैशिष्ट्य असे की गंगेपासून भागीरथी जे प्रवास करते आणि याशिवाय बद्रीनाथ पासून अलकनंदा जो प्रवास करते त्यांचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. गंगोत्री तिथून भागीरथीचा प्रवास सुरू होतो आणि त्या अगदी डोंगराळ भागातून खडकाळ भागातून खूप अगदी चढ उतारावरून तिचा प्रवास असल्यामुळे तिचा प्रवास हा अवखळ झालेला आहे. अलकनंदा सुद्धा अगदी खूप डोंगराळ भागातून वाहते, त्यामुळे खोल दरीत असा तिचा प्रवास झालेला आहे. तर ह्या दोन्ही नद्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्यांच्या इथपर्यंत गंगोत्री ते हरिद्वार त्यांच्या प्रवाह मार्गाचे वर्णन, काठावरची शहरे, त्यांचा इतिहास, भूगोल व तीर्थक्षेत्रे आणि त्यांचे नदीशी नाते या सर्वांचे वर्णन या विभागामध्ये करण्यात आले आहे. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे हरिद्वार ते प्रयाग. गंगा मैदानी प्रदेशात उतरते. प्रयाग हे गंगा यमुना संगमाचे ठिकाण. याशिवाय कानपूर, बिठूर ही शहरे या गंगेच्या काठावर आहेत. गंगा आणि यमुना यांचा संगम प्रयागला होतो आणि त्या ठिकाणी
विपुल जलसाठा निर्माण होतो. कारण तोपर्यंत गंगेवर अनेक धरणं बांधून तिचा प्रवाह रोडावलेला असतो आणि त्यामुळे यमुना जेव्हा तिला मिळते तेव्हा तिचे पात्र विशाल होते आणि गंगेच्या जीवनाला सार्थकता येते. प्रयाग दुसरं प्रकरण आहे प्रयाग ते गंगासागर. इथून तिचे पात्र विशाल बनत जाते. तिच्या काठावर काशी, पाटणा, कलकत्ता इत्यादी शहर आहेत आणि काशीचे आणि गंगेचे विशेष जिव्हाळ्याचे नाते सर्व भारतीयांना काशी काशीची यात्रा म्हणजे अतिशय पुण्याचे काम वाटते. काशी आणि गंगेचे हे जे नाते आहे ते भारतीयांसाठी अतिशय पवित्र असे मानले जाते आणि यात्रा करताना काशी ते रामेश्वर, रामेश्वर ते काशी, रामेश्वरचा सेतू काशीला आणि काशीचा सेतू रामेश्वरला, काशीचं पाणी रामेश्वरला. तर अशी यात्रा जर झाली तर अतिशय पुण्य लाभतं अशी भारतीयांची कल्पना आहे. अशा रीतीने हरिद्वार ते प्रयाग हा प्रवास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रयाग ते गंगासागर तिथून तिचे पात्र विशाल झालेले आणि काशी, पाटणा हे आपण ही शहरं तिच्या काठावर आहेत. अतिशय समृद्ध अशी शहर आहेत. तिच्या काठावर लोकसंख्या खूप आहे आणि गंगासागर या ठिकाणी गंगासागराला मिळते. त्या गंगासागराचं वर्णन ते एक बेट आहे आणि त्या बेटाचं वर्णन आम्ही या विभागामध्ये केलेलं आहे. ते बेट अतिशय सुंदर आहे. संक्रांतीच्या काळात त्या बेटावर यात्रा भरते आणि अनेक सण आणि उत्सवाचं वर्णन या ठिकाणी या विभागामध्ये देण्यात आलं आहे. गंगेचं विभाग तिसरा गंगेचं यमुने चैव. गंगेच्या या विभागामध्ये गंगा आणि यमुना यांच्या उपनद्या यांची माहिती या विभागात दिलेली आहे. पहिला विभाग जो आहे तो यमुना. पहिलं प्रकरण यमुना. यमुना ही सगळ्यात गंगेची मोठी उपनदी आहे आणि तिच्या पण अनेक उपनद्या आहेत. तिच्यामध्ये विपुल जलसाठा आहे. यमुनेपासून उगम पावल्यानंतर ते अनेक शहरं तिच्या महत्वाची शहरं आणि आपली राजधानी दिल्ली सुद्धा तिच्या काठावर आहे आणि या दिल्लीला हा दिल्लीचा इतिहास म्हणजे यमुनेचाच इतिहास वाटतो. दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या यमुनेशी संबंधित आहेत. याशिवाय आग्रा इथला ताजमहाल, आग्राचा किल्ला, आग्राच्या राजवटी, दिल्लीच्या राजवटी यांचेही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. या कृष्णाचे वास्तव्य असलेली ठिकाणं आग्रा, मथुरा, गोकुळ यांचेही वर्णन या विभागामध्ये आलेलं आहे. गंगेच्या इतर नद्या हे दुसरं प्रकरण. तर गंगेच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गंगेला अनेक उपनद्या आहेत आणि या सर्व उपनद्यांची उगमस्थानं, त्यांचे संगम, त्यांच्या काठावरचं जीवन, याशिवाय त्यांच्या पाण्याचा लोकजीवनावर होणारा परिणाम यांचेही वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. रामगंगा, गोमती, घागरा, कोशी, गंडकी, दामोदर या उपनद्यांचे संगम, त्यांच्या काठची शहरे, तेथील भौगोलिक परिसर व लोकजीवन यांचे सविस्तर वर्णन या प्रकरणामध्ये दिले आहे. यमुनेचा प्रयागपर्यंतचा प्रवास दिल्ली, आग्रा, वृंदावन, मथुरा या ऐतिहासिक शहरांवर होतो हे आपण पाहिलं. तर ही ऐतिहासिक शहरे व तीर्थक्षेत्रे यांची माहिती या विभागामध्ये दिलेली आहे. यमुनेच्या उपनद्या चंबळ, बेटवा, तमसा, क्षिप्रा, बनास या यमुनेच्या उपनद्या आहेत. झाशी हे शहर बेटवाच्या काठी आणि चंबळचे खोरे व चंबळची ही घाटी दरोडेखोरासाठी प्रसिद्ध आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर यांचे वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि क्षिप्रा या नदीच्या काठी कुंभमेळा भरतो. मनास, तमसा या सुद्धा गंगेच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्यावरही काही प्रकल्प निर्माण करण्यात आलेले आहेत
आणि त्यांचं पाणी जनतेसाठी सिंचनासाठी पुरवलेलं आहे. विभाग 4 गंगे तुझ्या तीराला. याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते गंगेची खोरी. या विभागात गंगेच्या तीरावरच्या सर्व भूप्रदेशांचे वर्णन दिले आहे. खोऱ्यातील लोकजीवन, तेथील प्राणी, वनस्पती, पिके, जंगले आणि मृदा यांचे सविस्तर वर्णन या भागामध्ये दिले आहे. गंगेचा त्रिभुज प्रदेश जगातील सर्वात मोठा व प्रसिद्ध असा भूप्रदेश आहे. येथील जीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचे वर्णन या विभागामध्ये आम्ही दिलं आहे. आणि या भागाला सुंदरबन असे म्हणतात. तर हा सुंदरबन हा जगातील अतिशय मोठा आणि विशेष वैशिष्ट्य असलेला प्रदेश असल्यामुळे सर्व जगामध्ये तो प्रसिद्ध आहे. दुसरं जे प्रकरण आहे या विभागातलं धरणे आणि कालवे. तर गंगा नदीवर आणि तिच्या उपनद्यावर अनेक धरणं आणि कालवे बांधलेले आहेत आणि त्यांचा लोकजीवनावर कसा प्रभाव पडलेला आहे, परिणाम झालेला आहे, हे पण या विभागामध्ये आम्ही दिलेलं आहे. गंगेची उपनदी हुगळी गंगेच्या गंगेच्या गंगेवर गंगा कालवा दुष्काळावर उपाय म्हणून हा गंगा कालवा प्रॉबी काटलेले बांधलेला आहे. आग्रा कालवा, टेहरी धरणे विद्युत निर्मिती, सिंचन, पूरनियंत्रण आणि पाणी पुरवठा या धरणाची वैशिष्ट्ये आहेत. फराक्का धरण, या दोन्ही धरणावर टेहरी आणि फराक्का या दोन्ही धरणावर वादविवाद निर्माण झाले तरी सुद्धा ही दोन्ही धरणं पूर्ण करण्यात आली. यमुना नदीवर चंबळखोरी योजना, कोसी कालवा किंवा कोसी धरण जे बांधण्यात आले. कोसी एकदम हिमालय पर्वतावरून मैदानी प्रदेशात उतरते आणि मैदानी प्रदेशामध्ये तिच्यावर खूप पूर येतात. तर ते पूर नियंत्रण करण्यासाठी म्हणून हा कोसी प्रकल्प बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बराचसा त्याचा फायदा इथल्या जनतेत झालेला आहे. पूर नियंत्रण झालेलं आहे, सिंचन मिळालेलं आहे आणि पाणी पुरवठा झालेला आहे. अशा प्रकारे हा जो विभाग आहे, हा जो धरणे आणि कालवे, तर हा सिंचनाच्या दृष्टीने, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने आणि लोकांच्या जीवनाच्या दृष्टीने लोकांना खूप अगदी समृद्धी मिळावी, पीक पाणी चांगलं यावं यासाठी अतिशय महत्वाचा ठरला आहे. यानंतरचा विभाग म्हणजे पावन तुझे नीर गंगे. यात गंगा जलाची माहिती, ती माहिती एलके यांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यामुळे या विभागावर आता एलके सर बोलतील. पावन तुझे नीर या विभागामध्ये सगळ्याच्या कुतूहलाचा विषय असणार गंगाजल. गंगाजलाचं सामर्थ्य वगैरेचं विवेचन करणार आहे. पण ते सांगण्यापूर्वी एक गोष्टीचा मोह आम्हाला आवरत नाही. मला त्याचं एक स्वरूप कळवून मला एक झलक तुम्हाला आमच्या लेखनाची दाखवायची आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे यमुना आणि गंगा या वर्णनातल्या यमुनेचा प्रयाग येथे गंगा संगमाच्या वर्णन करणारा एक परिच्छेद आहे. तर तो परिच्छेदातला उतारा मी थोडा वाचून दाखवणार आहे. अलाहाबादला म्हणजे प्रयागला जेव्हा गंगा येते तेव्हा वाटेतली धरणं आणि तिला मिळणाऱ्या कमी नद्या यामुळं गंगा पूर्ण रोडावलेली असते. कधी तुम्ही प्रयागला गेला असाल तर गंगेच्या आजूबाजूला पसरलेलं प्रचंड वाळवंट तुम्ही पाहिलं असेल. आणि गंगा तिथं पोहोचण्याच्या क्षीण गलित गात्र झालेली असते आणि त्याच वेळेस तिकडे येणारी हिरवीगार यमुना मात्र तुडुंब पाण्याने भरलेली असते. आणि म्हणून त्या संगम प्रसंगाचं वर्णन करणारा एक उतारा गंगे तुझ्या तीराला मधला मी इथं वाचून दाखवतो. संगम परिसरात यमुना किनाऱ्यावरील कपारी उंच असून प्रवाह मार्गावर पाण्याचा वेग जास्त असतो. तसेच पाण्यात गाळ कमी असतो. यामुळे यमुनेचे पाणी गंगेच्या पाण्यापेक्षा स्वच्छ दिसते. गलित गात्र तुलनेने स्वच्छ संथ असणाऱ्या गंगेकडे धावणारे यमुनेचे नितळ पण काळसळ हिरवट पाणी आवेगाने खळाळत उचंबळत जाते. जणू आपल्या थकल्या भागल्या बहिणीला जवळ करीत प्रेममयी यमुना गुणगुणत तिच्याशी बोलत असते.
भेटलीच बाई एकदाची. तिथे हिमालयातच भेटायचं होतं, किती जवळ होतो ना आपण. पण मध्येच बंदरपूछ पर्वताच्या रूपात दैव आडवा आलं आणि मग धावतच राहिले तुला भेटण्यासाठी. एवढी महान, एवढी श्रेष्ठ तू, पण किती थकलीस, किती वाढलीस ग. जगाचा उद्धार करताना एवढं बेभान होऊन वाहून घ्यायचं का? इतरांचं पोषण करताना स्वतःचं शोषण होतंय हेही पाहिलं नाहीस. तू अशीच आहेस, परोपकारासाठी कशाचीही, स्वतःच्या अस्तित्वाचीही पर्वा न करणारी गंगा. म्हणून तर धावत आली बाई तुझ्यासाठी. मीही खूप पाहिलं, खूप भोगलं ग. रक्तलांछित युद्ध, कित्येक साम्राज्याचे उदय आणि अस्त, किती नगरांचा उत्कर्ष आणि विनाश, लाडक्या कृष्णाच्या लीला आणि मग द्वारकेला निघून जाणं, सारी दुःख पचवली. असंख्य प्रेरक हुरहुरत्या आठवणी जपत कितीक नद्याचं पाणी गोळा करीत आली गंगे. कारण मला माहित आहे, हिमालयातून इतरांना अमृत वाटत येणारी माझी बहीण, माझी सखी आता झाली असेल क्षीण, थकली असेल. तिची काळजी माझ्याशिवाय कोण करणार? घे ताई, हे घे. तुझ्यासाठीच आणले आहे ते तुडुंब यमुना गड. कारण मला नाही गरज कुठल्याच सागराची. तूच आहेस माझं सर्वस्व. तुझ्यात विसर्जन हीच आहे माझ्या जीवनाची सार्थक. आणि आसन्न मरण होत असलेल्या गंगेला मिळते संजीवन. संगमावर लाडक्या बहिणीची भेट होते आणि यमुना जनाली तृप्त झालेली गंगा प्रयाग संगमाच्या पुढे वाहू लागते. हे वर्णन एक नमुना म्हणून मी वाचून दाखवलं. आता आपण वळणार आहोत पुढचा वा, विभाग. छान छान. पावन मस्त. तुझे नीर. थँक्यू. पावन तुझे नीर, गंगेचं पाणी हे गंगाजल विशेष क्षमता असणार वगैरे असं मानलं जातं. एक सुरुवातीला या विभागाच्या सुरुवातीलाच आम्ही संवाद दिलेला आहे. तो संवाद आहे महाभारतात दिलेला गंगा आणि भगीरथ याचा संवाद आहे. पुस्तकात ते संस्कृत मध्ये पण दिलेलं आहे. त्याचा भावार्थ असा आहे की गंगा भगीरथाला म्हणते, हे भगीरथा, मी तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासोबत यायला तयार नव्हते. त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मी एकदा पृथ्वीवर आले की लोक माझ्यात स्नान करतील, मला मलिन करतील आणि मग मी स्वतःला शुद्ध करण्यासाठी कुठं जाऊ. म्हणजे बघा, अगदी महाभारत काळात सुद्धा रचनाकारांना म्हणजे गंगेला म्हणजे त्या काळातल्या लोकांना याची जाणीव होती की मानवी प्रयत्नामुळं, मानवाच्या कर्तृत्वामुळं गंगा दूषित होईल. काय होतंय गंगेचं वैशिष्ट्य? असं म्हणतात की गंगा जगातल्या सर्व शुद्धच पवित्र मानल्या जातं. सगळ्यात शुद्ध वस्तू जगातली कोणती तर गंगाजल. सगळ्यात पवित्र वस्तू कोणती तर गंगाजल. मग हे कसं दूषित होऊ शकतं? काय अर्थ आहे दूषणाचा, शुद्धतेचा? हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केलेला आहे. सगळ्यात पहिला भाग जो आहे त्याचं नाव आहे गंगाजल. गंगाजल या भागामध्ये सगळ्या जगातल्या पवित्र नद्या आणि पाण्यांचा सुरुवातीला आढावा घेतलेला. म्हणजे भारतात गंगेलाच पवित्र मानल्या जातं असं नाही. इतर अनेक ठिकाणचे पाणी असं पवित्र मानलं जातं. उदाहरणार्थ जर्मनीतलं ब्रॅक फॉरेस्ट आहे, ओन्सेन झरे जपान मधले, मेक्सिको मधल्या विहिरी आहेत, यांचं पण पाणी असंच पवित्र महान वगैरे मानलं जातं. काही नद्यांचं, काही ठिकाणचं पाणी पवित्र मानलं जातं. पण त्याच्यात आणि गंगेत फरक हा आहे की या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट झऱ्याचं पाणी विशिष्ट काळातच पवित्र आणि श्रेष्ठ मानलं जातं. पण गंगा ही या जगातली एकमेव अशी नदी आहे की उगमापासून ते सागर संगमाला मिळेपर्यंत 2500 किलोमीटर लांबीत सर्वत्र गंगा पवित्र मानली गेलेली आणि शुद्ध मानलेली गेली आणि मानवाची उद्धारकर्ती मानले गेले. हे तिचं असामान्यत्व. कशामुळे प्राप्त होतं तिला? विविध दावे केलेले, त्याचाही आढावा आम्ही या प्रकरणात घेतलेला आहे की गंगा शुद्ध असल्याचे पुरातन काळापासूनचे काही जणांचे दावे आहेत, ऐतिहासिक काळातले आहेत. उदाहरणार्थ अगदी मोगल काळामध्ये अकबराच्या काळामध्ये गंगेचं पाणी अतिशुद्ध मानलं जात होतं आणि अकबर दररोज फक्त गंगेचंच पाणी पित होता आणि त्याच्याकडे गंगेचं पाणी मिळवण्याचं स्वतंत्र खातं होतं. इतर मोगल राजे पण विशुद्ध गंगेचंच पाणी पित होते. इंग्रज लोक ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज लंडनहून घेऊन येताना थेम्सचं पाणी आणत असत तर ते अर्ध्या वाटेत सोडून जात असत. परंतु भारतात जे गंगेचं पाणी भरून ते घेत ते 3 महिनेपर्यंत चांगलं राहत असे, अशी त्यांची भावना होती. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची जहाज हुगळीचं पाणी भरून नेत, ते कलकत्त्याजवळचं. हे वैशिष्ट्य काय आहे गंगेचं? हे दावे खरे आहेत का? आणि संशोधनात सुद्धा हेरेली आणि हेंकिन, अकबर, ईस्ट इंडिया कंपनी या सगळ्यांनी हा शोध घेतलाय, प्रयत्न केलाय. अकबराने गंगेच्या उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. हा सगळा आढावा घेतल्यानंतर आधुनिक काळामध्ये
ज्युलियन क्रॅन्डॉल हॉलिक यांनी तर गंगेवर पीएचडीच केलेलं आहे. गंगेच्या शुद्ध पाणी शुद्ध आहे का कसा का आहे या विषयावर. वीरभद्रे मिश्रा यांच्या संकटमोचन फाउंडेशन तर्फे गंगेच्या पाण्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. हा सगळा अभ्यास जर समजायचा असेल म्हणजे पाणी शुद्ध आहे याचा अर्थ ते आधी तुम्हाला काय आहे त्याचे निकष काय समजल्याशिवाय कळणार कसं. म्हणून त्याच्यासाठी हे दुसरं प्रकरण आम्ही महत्वाचं दिलेलं आहे. मी मुद्दाम दिलेलं आहे की नदी जलाचे गुणधर्म म्हणजे पाण्याचे गुणधर्म कोणते असतात, पाण्यात काय काय पाहिलं जातं, चांगलं पाणी वाईट पाणी याच्यामध्ये. तर त्याच्यात पहिलं जलपरीक्षणात काय पाहिलं जातं त्या शब्दांचे अर्थ आणि त्याचं महत्व दिले. उदाहरणार्थ पीएच म्हणजे सामू म्हणतात त्याला, किंवा पाण्याची विद्युत वाहकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्यातलं जंतूंचं प्रमाण. कोलिफॉर्म बॅक्टेरिया नावाचे जंतू असतात, या जंतूचं प्रमाण पाण्यात किती आहे त्याच्यावर त्याचं शुद्धता ठरते. त्याचप्रमाणे डिझॉल्ड ऑक्सिजन विद्राव्य ऑक्सिजन आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे जैविक ऑक्सिजनची मागणी, हे निकष आहेत. हे डीओ बीडीओ कोलिफॉर्म बॅक्टेरिया ह्याचं प्रमाण किती असावं, ह्याचं महत्व काय आहे, हे जास्त झालं तर काय होतं, हे कमी झालं तर काय होतं, आणि जागतिक पातळीवर एखादं पाणी शुद्ध आहे याचे निकष काय आहेत. स्नानाचं पाणी असल्यामध्ये डीओचं प्रमाण किती पाहिजे, बीडीओचं प्रमाण किती पाहिजे, बीओडीचं प्रमाण किती पाहिजे, जंतूंचं प्रमाण किती पाहिजे, हे सगळे निकष, हा तक्ता, हे सगळे स्टँडर्ड आमच्या पुस्तकामध्ये आधी तिथं दिलेलं. हे सगळं समजून घेतलं तर मग आपल्याला हे कळेल की गंगेचं पाणी कोणत्या निकषावर तपासायचं आणि सांगणारे काय सांगतायत. म्हणून हे पूर्ण प्रकरण आधी नदी जलाचे गुणधर्म हे सांगितलेलं आहे आणि मग त्याच्या आधारे गंगेच्या इतर गोष्टी पाण्याची वैशिष्ट्ये समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचं प्रकरण आहे गंगा प्रदूषण. या पार्श्वभूमीवर गंगा प्रदूषणाचा आपण विचार करणार आहोत की गंगा प्रदूषित होते म्हणजे त्याच्यातल्या ह्या प्रमाणात फरक पडतो, त्याच्यातल्या कोलिफॉर्म बॅक्टेरियाच्या प्रमाणात फरक पडतो, डिझॉल्ड ऑक्सिजन मध्ये फरक पडतो, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये फरक पडतो, पीएच त्याचा किती होतो, हे सगळं दूषितेची लक्षणे, दूषित असण्याची लक्षणं ही आहेत. आता हे बदलतं. एक आधीच सांगून ठेवतो, तुम्ही पुस्तकात पाहाल की गंगा प्रदूषणात तिसरं प्रकरण आहे. गंगे तुझ्या आपल्या ह्या विभागातलं 52 तुझे नीरमधलं या प्रकरणात सुरुवातीलाच ब्रह्मपुराणातला एक उतारा दिलेला, 4 श्लोक दिलेले आहेत आम्ही. ते अगदी अनपेक्षितरित्या हाती लागले, त्याबद्दल नंतर मी सांगणार आहे. त्या श्लोकामध्ये गंगा किंवा कोणतीही नदी शुद्ध राखण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी हे अगदी स्वच्छ निसंदिग्ध शब्दात, कमी ब्रह्मपुराण सुमारे इसवी सनाच्या 8व्या शतकात झालं असं मानलं जातं. म्हणजे 1200 वर्षापूर्वी सांगितलेलं असूनही आपण आज या नद्यांचे हे हाल करीत आहोत हे कळावं म्हणून मी सुरुवातीला ब्रह्मपुराणातला तो उतारा आम्ही टाकलेला आहे. ते श्लोक मी नंतर दाखवणार आहे. कालोगात गंगा कशी बदलत गेली हे आधी सांगितलं. एकदम अशी दूषित नव्हती. म्हणजे उदाहरणार्थ रामायण काळी त्या गंगेच्या काठी शहरच नव्हती, केवळ अलाहाबाद अस्तित्वातच नव्हतं, प्रयाग अस्तित्वात नव्हतं, फक्त एक वटवृक्ष होता, तिथं मुक्काम केलाय राम आणि सीतेने. तिथून पुढे शहरं होत गेली, कोणती शहरं कशी कशी वाढत गेली आणि प्रदूषणाचा शिरकाव गंगेमध्ये इसवी सनाच्या कोणत्या शतकात झाला, कसं वाढत गेलं, कानपूर शहर का निर्माण झालं, कानपूर झाल्यानंतर ब्रिटिशांनी ते कानपूरला एवढं मोठं केलं का केलं, हा सगळा आढावा देत गंगा प्रदूषित व्हायला सुरुवात कशी का आणि केव्हा झाली हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर या प्रदूषणाचे स्त्रोत कोणते कोणते आहेत. गंगा दूषित होते म्हणजे कशामुळे होते, सांडपाणी, औद्योगिक कचरा, त्याच्यानंतर घन कचरा, गंगा स्नान आणि इतर घटक, त्या सगळ्या घटकांमुळे गंगेचं पाणी दूषित होतं. कोणत्या घटकामुळं काय बिघडतं आणि त्याचं प्रमाण किती आहे हे सुद्धा दिलेलं आहे. एक गोष्ट सांगतो की हे प्रकरण आमच्या पुस्तकातलं वाचायला सर्वात कठीण आणि दुर्दैवी प्रकरण. ते लिहून संपवलं तेव्हा आमचा जीव खरोखर भांड्यात पडला. त्या प्रकरणासाठी चित्र निवडताना आमच्या इतकं दुःख कोणालाही झालेलं नाही. हे सांगून ठेवतो की गंगे तुझ्या तीराला मध्ये प्रदूषणाची दिलेली चित्र सर्वात सौम्य चित्र निवडलेली आहेत. एक काशीच्या सांडपाण्याचं आहे आणि दुसरं चित्र कानपूरच्या नाल्याचं आहे. जी चित्र आम्ही पाहिली तुम्हाला सांगतो, एक चित्र जर तुम्ही पाहिलं तुम्हाला 2 दिवस झोप येणार नाही. इतकं भयानक प्रदूषणाचं चित्र आहे. गंगेच्या काठी यमुने काही ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली असते. कानपूर परिसरात 40 किलोमीटर पर्यंत पाणी खोदलं तर त्याच्यामध्ये विषारी द्रव्य येतात.
हे सगळं वर्णन फार थोडक्यात दिलंय, याच्यामुळं की फार विषण्णता येते मनाला आणि सगळ्यात भयानक प्रश्न आहे, पण त्याचा आढावा देण्याचा प्रयत्न केला. आणि हे झाल्यावर चौथं प्रकरण या विभागातलं आहे, पावन तुझे आपलं गंगा शुद्धीकरण. हा प्रकल्प चालू आहे. गंगा दूषित होते आणि ही शुद्ध केली पाहिजे याची जाणीव झाल्यानंतर मग ते कसं कसं केलं, कशी इसवी सन 1979 मध्ये इंदिरा गांधींनी ही कल्पना मांडली आणि मग त्यासाठी कसे प्रयत्न सुरू झाले आणि राजीव गांधींनी ती प्रत्यक्षात अंमलात आणायला सुरुवात केली आणि मग पुढे वाढत वाढत गंगा शुद्धीकरण हा भारतातला एक महत्वाकांक्षी प्रकल्प कसा बनला याचा आढावा या प्रकरणात दिलेला आहे. एकूण पावन तुझे नीर हे प्रकरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की गंगा एवढी महान आहे, देवता आहे, सगळ्याचे पाप धुते, मोदीचं नाव. सगळ्याची पाप धुते, हे सगळं करते. हे चांगलं आहे का वाईट आहे तिच्यासाठी? आपल्यासाठी ठीक आहे, पण तिच्यासाठी काय होते? गंगा शुद्धीकरणासाठी तेवढे प्रयत्न केलेत. आज या नव्या सरकारने गंगा शुद्धीकरणासाठी मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योजना मांडली, लवकर शुद्ध करायचं ठरलं. हे सगळे प्रयत्न चालू आहेत. हे सगळे प्रयत्न करावे लागावेत याच्याहून दुर्दैवी काहीही नाही. परंतु याला यश येईल की नाही याची खात्री नाही, ही सर्वात अत्यंत विकल करणारी आपल्याला गोष्ट. इथपर्यंत हा आढावा घेतल्यानंतर शेवटचं आमचं प्रकरण आहे गंगा आणि भारतीय विभाग आहे, गंगा आणि भारतीय संस्कृती. याच्यामध्ये या विभागामध्ये सुरुवातीला शब्द गंगा म्हणजे भारतीय संस्कृती आणि गंगेचं नातं काय आहे, भारतीय संस्कृती गंगेतून कशी निर्माण झाली, कुठे कुठे सगळीकडे व्यापलेले गंगेने आपल्या संस्कृतीत, याचा हा आढावा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे मूर्ती, शिल्पकला, त्याच्यानंतर चित्रकला, काव्य, स्तोत्र, आरत्या सगळ्या ठिकाणी गंगा गंगा व्यापून उरलेली आहे. त्याचा आढावा घेतला. त्या सुरुवातीचा भाग आहे शब्द गंगा, एक आढावा. यामध्ये गंगा कथा कशी कशी विकसित होऊ गेली त्याचा एक आढावा आम्ही दिलेला आहे, काही कथा मांडलेल्या आहेत. त्याबद्दलचं थोडंसं विवेचन चंद्रकला कुलकर्णी करते. गंगेच्या कथांचा कसा कसा विकास झाला हे या प्रकरणामध्ये मांडण्यात आलेलं आहे. बळी, वामन आणि स्वर्गातले जल याबद्दल ही कथा आहे. बळी वामन अवतारामध्ये वामनाने पहिलं पाऊल, दुसरं पाऊल आणि तिसरं पाऊल अशी 3 पावलं टाकली आणि बळीराजाला पाताळात घातलं. त्यावेळेला तिसरं पाऊल त्यांनी स्वर्गामध्ये टाकलं आणि स्वर्गाला छिद्र पाडलं. त्यावेळेला स्वर्गातलं जे पाणी आहे ते पाणी वाहू लागलं आणि ते पाणी पृथ्वीवर आलं आणि तिथून ते सगळीकडे पृथ्वीवर वाहू लागलं. ते जल म्हणजे गंगा. दुसरी जी कथा आहे ती आहे भगीरथ गंगा अवतरण. ही कथा रामायणामध्ये आलेली आहे. विश्वामित्र जेव्हा राम लक्ष्मणांना राक्षसांचा वध करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाला ही कथा सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने विष्णूचे पाय धुतले ही एक कथा या विभागामध्ये आलेली आहे. आणि वामनाने बळीराजाचा पराभव केल्यानंतर त्याला पाताळात पाठवल्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णूचे पाय धुतले आणि ते आपल्या कमंडलूतल्या पाण्याने हे पाय धुतले आणि ते पाणी पुढे पृथ्वीवर पडलं आणि त्याचे 4 भाग झाले. एक पाणी उत्तरेकडे वाहत गेलं, एक दक्षिणेकडे वाहत गेलं, अशा कथा आहेत. त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे तर इथून त्या विष्णूच्या ह्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूतली ही गंगा पृथ्वीवर आली असं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. राधाकृष्ण व महादेव यांच्या कथा गंगा संबंधित कथा आहेत. राधाकृष्ण आणि महादेव. तर राधाकृष्ण त्यावेळेला रासक्रीडा करत होते. त्यावेळेला महादेवाला असं वाटलं की आपणही त्यांच्याबरोबर रासक्रीडा करावी, म्हणून महादेवाने गोपीचं रूप घेतलं आणि राधाकृष्णाबरोबर ते नाच करू लागले. तेव्हा राधेला मत्सर वाटला आणि तिनं बुरखा काढून पाहिलं तर त्यावेळेला त्याला महादेव दिसलं आणि ती खूप आश्चर्यचकित झाली. त्यावेळेला त्याने आशीर्वाद दिला की तुमच्या दोघांमुळे गंगा ही नदी
पवित्र नदी होईल आणि वाहू लागेल. राधा व कृष्ण आणि गंगा. राधा कृष्ण आणि गंगा यांची रासक्रीडा दाखवलेली आहे. गंगा ही खूप सुंदर होती आणि अं, कृष्ण तिच्याकडे पाहत असताना राधेला मत्सर वाटला, परंतु तिनं गंगेला शाप दिला की तू पृथ्वीवर नदी होशील. तेव्हा गंगेनं तिची क्षमा मागितली आणि सांगितलं की तुम्ही दोघं आता नाच करा, रासक्रीडा करा आणि मी पाहते. त्यावेळेला राधा कृष्ण यांनी एकमेकाबरोबर रासक्रीडा केली आणि दोघे एकमेकाबरोबर विरघळून गेले. महाभारतामध्ये शंतनू आणि गंगा यांची कथा आलेली आहे आणि भीष्म राजाची कथा याच्यात आहे. भीष्म राजा कोण होता आणि त्याने कोणती प्रतिज्ञा केली होती हे सर्व वर्णन या कथेमध्ये येतं. दुर्वास आणि गंगा. एकदा दुर्वास ऋषी स्वर्गामध्ये गेले असताना गंगेचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही आणि त्यामुळे दुर्वास ऋषीने तिला शाप दिला की तू पृथ्वीवर नदी होऊन वाहशील आणि तेव्हापासून गंगा ही पृथ्वीवर आली. अगस्त्य आणि गंगा. राक्षसाने खूप त्रास दिला होता आणि सगळे राक्षस गंगे समुद्रामध्ये जाऊन लपले आणि ते देवांना सापडत नव्हते. तेव्हा ते सगळे देव अगस्त्य ऋषीकडे आले आणि त्याने सांगितले की आम्हाला कसे राक्षसापासून वाचवा आणि राक्षसांचा वध कसा करावा, पराभव कसा करावा हे सांगा. तेव्हा अगस्त्य ऋषीने समुद्रच पिळून टाकला आणि त्यामुळे ते राक्षस उघडे पडले आणि देवाने त्यांचा पराभव केला. अशा रीतीने अगस्त्य आणि गंगा तर यांचं या कथेमध्ये खूप महत्व आहे. कार्तिकेय आणि गंगा. कार्तिकेयचा जन्म कसा झाला, तो गंगेच्या काठी कसा वाढला आणि त्यानंतर 6 तारखा यांनी त्याचा सांभाळ कसा केला हे सगळं वर्णन या कथेमध्ये आलेलं आहे. अशा रीतीने गंगेच्या कथांचा हळूहळू विकास होत गेला आणि तिच्या काठी अनेक कथा निर्माण झाल्या. या प्रकरणामध्ये हा आढावा घेतलाय शब्दगंगा. गंगेच्या कथा कशा कशा व्यक्ती. दुसरं प्रकरण आहे मूर्ती आणि शिल्पकला. हे अत्यंत आम्हाला आश्चर्यात टाकणारं प्रकरण निघालं. गंगेच्या मूर्ती कुठं कुठं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या वेरूळच्या लेण्यामध्ये गंगेची अप्रतिम मूर्ती आम्ही फोटो दिलेला आहे. अतिशय गाजलेल्या मूर्ती आहेत त्या. ती मूर्ती आहे. अनेक मंदिरामध्ये आहे आणि उत्तर भारतामधल्या असंख्य मंदिरामध्ये मंदिराच्या दारावर गंगा आणि यमुनेची शिल्प आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी की या गंगा आणि यमुनेच्या मूर्तीवर, मंदिरातल्या प्रवेशद्वारावरच्या मूर्तीवर हेनरिक फॉन स्ट्राइटेनकॉर्न या जर्मन संशोधकानं पीएचडी केलेले आणि त्यांचं यांच्यावरचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नावच मुळी आहे मंदिराच्या दारावरील गंगा आणि यमुना यांच्या मूर्तीतील प्रतिकात्मकता व त्याचे अर्थ. मंदिराच्या दारावर गंगा उजवीकडे असली तर त्याचा अर्थ काय, मंदिराच्या दारावर गंगा डावीकडे असली तर अर्थ काय, यमुना उजवीकडे याचा अर्थ काय. 161 मंदिराचे प्रत्यक्ष छायाचित्र आणि शेकडो मंदिरांना भेटी देऊन एका जर्मन माणसाने हे संशोधन केलेलं आहे. तो सगळा आढावा मिळाला. अप्रतिम मूर्ती जगात गाजलेल्या आहेत. दुर्दैव आहे की सगळं भारतात नाहीये. एक गंगेची सर्वात सुंदर मानली जाणारी मूर्ती ही बोस्टनच्या एका म्युझियम मध्ये आहे. भारतातल्या अप्रतिम गंगेच्या मूर्तीपैकी एक शिल्पापैकी एक म्हणजे महाबलीपुरमचं शिल्प आहे, गंगावतरण शिल्प. त्याच्यावर आम्ही विस्तृत खूप मोठं टिप्पण दिलेलं आहे. त्याची माहिती आणि अर्थ दिले लोकांना. मध्ये अर्जुनाची तपश्चर्या, फिनान्स ऑफ अर्जुना म्हणून प्रसिद्ध आहे शिल्प. पण ऍक्च्युअली ते खरं म्हणजे ते गंगावतरण शिल्प आहे. जवळपास 4 मजली इमारती एवढं उंच आणि जवळपास 400 फूट लांब असं 40 फूट असं प्रचंड हे शिल्प आहे. आणि त्या शिल्पावरून वरून पाण्याची धार पडण्याची व्यवस्था आहे. गंगा पडते अशी, गंगा उतरत असेल, ही तपस्या करणार अद्भुत शिल्प आहे. ते वर्णन वाचण्यासारखं, फोटो पाहण्यासारखाच आहे. ते सगळं वर्णन असं मूर्ती आणि शिल्पकलेचा आढावा या प्रकरणात घेतला. पुढचं प्रकरण आहे गंगेचे मानसपुत्र. गंगेचे पुत्र तरी आपण असलो तरी मानसपुत्र खूप मोठे आहेत. आपण फक्त गंगेत आंघोळ केली आणि आपली पापं धुवून घेतली, तिचं काय आणि तिचा अभ्यास आपण कोणी केला नाही. तो अनेक परकीयाने केला. रॉबी कॉटली याचं चरित्र आम्ही डिटेलमध्ये दिलेलं आहे. रॉबी कॉटली हे इंजिनियर ईस्ट इंडिया कंपनी मधले. त्यांनी पहिला गंगा कालवा बांधून उत्तर भारतीय खोऱ्यातल्या कोट्यवधी लोकांना
दुष्काळाच्या तोडीतून मुक्त केलं. हजारो लाखो लोक ज्या दुष्काळात मरत होती त्यांना वाचवण्याचं महान कार्य गंगा कालवा बांधून कॉटलीने केले. त्यांची डिटेल कथा याच्यात दिलेली आहे. ज्युलियन क्रॅन्डॉल हॉलिक हे फ्रेंच पत्रकार आहेत. त्यांनी गंगा हे सध्या मराठीत त्याचं भाषांतर उपलब्ध आहे, गाजलेलं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये गंगेतील एक्स फॅक्टर हा विषय आणि तिच्या काठाने त्यांनी केलेला प्रवास आणि गंगेबद्दलची त्यांची आस्था पाहून आपल्याला स्वतःलाच लाज वाटायला लागते की आपण काहीच गंगेबद्दल करीत नाही आणि त्यांची ती तळमळ पाहिल्यावर आपल्याला स्वतःलाच वाईट वाटतं की आपण असे कसे. एक महत्वाचा असा मानसपुत्र आहे गंगेचा, तो म्हणजे एडमंड हिलरी. तुम्हाला माहित असेल की एडमंड हिलरीने 1977 मध्ये एव्हरेस्ट विजेते त्याने 1977 मध्ये फ्रॉम ओशन टू हेवन नावाचा प्रकल्प घेतला होता. त्यानुसार ते गंगासागर येथे एका बोटीतून त्यांनी प्रवेश केला आणि गंगेच्या प्रवाहाच्या उलट प्रवास करीत ते गंगेच्या उगमापर्यंत पोहोचले. ते हरिद्वारही ओलांडून गेले, ऋषिकेशही ओलांडून गेले, देवप्रयागही ओलांडून पुढे गेले त्या डोंगराळ भागातून. त्यांचा तो अद्भुत प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेल्या गंगा मैया नावाच्या एका छोट्या पुस्तिकेमध्ये ते आलेले अप्रतिम असं पुस्तक आहे. हे सगळं वाचताना आपल्याला आपल्या गंगेची नव्याने ओळख होते परकीयांच्या नजरेतून. हे आहेत गंगेचे मानसपुत्र. हे एक प्रकरण आम्ही स्वतंत्र दिलेलं आहे. आणि शेवटचं प्रकरण आहे सण आणि उत्सव. गंगेच्या काठी होणाऱ्या सण आणि उत्सवाने आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. गंगाकाठी होणारा दशहरा, जन्मसप्तमी, छठ पूजा, कुंभमेळा, गंगा सागर मेळा, आजकाल गाजत असलेला कावड मेळा आम्ही त्यावेळेसच त्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे, आणि माघ मेळा, अशी सगळ्या मेळ्यांची तपशीलवार डिटेल माहिती, त्यांचा इतिहास, हे केव्हा केव्हा आले, कसे कसे विकसित झाले आणि आज त्यांचं स्वरूप काय आहे, त्याच्यातून पुढे काय होण्याची शक्यता आहे, ते सगळं या पुस्तकामध्ये संपूर्णपणे तपशिलासह दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये शिवाय गंगा आरती ही कशी केली जाते, आजकाल ती गोदावरीची वगैरे सगळीकडेच अशा नदींच्या आरतीचं सुरू झालेलं आहे, ते प्रकरण आम्ही त्यामध्ये सुरुवातीला मांडलं. अशा प्रकारे गंगा आणि भारतीय संस्कृतीचा आढावा दिलेला. शेवटी एक प्रकरण आम्ही घेतलेलं आहे, ते भारतीय संस्कृतीची मूलाधारा गंगा. म्हणजे आपली संस्कृती गंगेतून निर्माण झाली असं म्हणतात. तर खरंच गंगेतून निर्माण झाली का? काय काय नातं कुठं कुठं गंगा आपल्या संस्कृतीत प्रतिबिंबित झालेली आहे. 3 उदाहरणं घेतले. एक आहे थेंबा थेंबात गंगा. आपण लोक असं मानतो की प्रत्येक नदी ही गंगा आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक स्रोताचं पाणी हे गंगा आहे. तर प्रत्येक थेंबामध्ये आपण गंगेचं अस्तित्व का मानतो, त्याच्या मागची वैचारिक आणि प्रतिकात्मकता काय आहे. दुसरं आहे गोमुखाचा भारत संचार. तुम्ही पाहिलं असेल की जिथे मंदिरात जाल तिथे पडणारी धार शक्यतो आपण गोमुखातून पाडेल अशी व्यवस्था करतो. अगदी गोदावरीच्या उगमस्थानी सुद्धा कोणत्या नदीच्या उगमस्थानी गोमुख कोरलेलं असतं. मंदिरातून बाहेर जाणारे पाणी हे गोमुख जिकडे तिकडे काय येतं, तर हे गोमुख हे गंगेच्या उगमस्थानाच्या गोमुखाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तो गोमुख आपल्याला भारतभर आढळतो. ज्यांना उत्तरेला गोमुख पाहायला जाता येत नाही त्या लोकांना हे गोमुख पाहून आपले सार्थकता आयुष्याची मिळवता येते. आणि तिसरं आहे, अजून एक आहे त्रिवेणी संगम. गंगा आणि यमुना यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि हीच प्रतीकं आपण सगळीकडे वापरतो. भारतात कोणत्या नदीशी संगम झाला की त्याला आपण त्रिवेणी संगम असं का म्हणतो. ह्या सगळ्याची प्रतिकात्मकता आणि त्याचा अर्थ हा लावलेला आहे डायना इक नावाच्या महान अमेरिकन संशोधकांनी. प्रचंड अभ्यास केलेलं त्यांचं दी सेक्रेट जिओग्राफी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये ही प्रतिकात्मकता मला सापडली. आश्चर्यानं थक्क व्हावं असं संशोधन आहे की आपल्याच गंगेचं, आपल्याच गोमुखाचं, आपल्याच त्रिवेणी संगमाचे इतके अर्थ काय आहेत. त्या त्रिवेणी संगमाचा अर्थ काय, 3 नाड्या ज्या आहेत त्याच्या या प्रतीक आहेत आपल्या इडा पिंगला वगैरेच्या. त्यांनी अतिशय सुंदर वर्णन करून त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे यातून भारतीय संस्कृती कशी प्रतिबिंबित होते हे आम्ही दिलेलं आहे. याशिवाय पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट दिलेली आहेत, कारण ते परिपूर्ण करण्याची इच्छा होती. त्याच्यामध्ये गंगे संबंधीची सगळी भौगोलिक माहिती आणि आकडेवारी आहे. स्तोत्र सर्व दिलेले आहेत. आरत्या गंगेच्या मिळतील तेवढ्या. स्तोत्र म्हणजे अगदी वाल्मिकी पासून ते अगदी अत्याधुनिक गाण्यापर्यंत गंगेवरचं गाजलेलं गंगेवरची अत्याधुनिक जी गाणी आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहेत. गंगा बहती हो क्यों हे अगदी आजच्या काळातलं प्रसिद्ध गाणं, तिथपर्यंत त्याचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर गंगेवरची अष्टकं घेतलेली आहेत. आणि मुख्य म्हणजे गंगा लहरी हे प्रसिद्ध जे गंगेवरचं जगन्नाथ पंडितांनी केलेलं काव्य आहे त्याच्या अर्थासह
पूर्ण विचार आम्ही यामध्ये केलेला आहे. हा आहे आमच्या पुस्तकाचा थोडक्यात आढावा. एवढं सगळं झाल्यानंतर आपण बोर झाला असाल याची कल्पना असूनही काही गोष्टी सांगण्याशिवाय आम्हाला राहत नाही. काही गोष्टीची नोंद करतो. विशेष बाबी सांगतो. ही सर्व ठिकाणं गंगेच्या काठची आम्ही पाहिलेली नाहीत. जगात कुणीही मी संपूर्ण गंगा पाहिली असा दावा करू शकत नाही. आम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी पाहिलीत. त्याशिवाय काव्य, व्हिडिओ, नकाशे, शिल्प, पुस्तकं, ग्रंथ, वर्णनं, प्रवास वर्णनं ह्या सगळ्यांचा 5 वर्ष अभ्यास करून जे गंगेचं भव्य चित्र आम्ही उभं राहिलं, आमच्या नजरेपुढे उभं राहिलं, ते चितारण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. दुसरं, या पुस्तकातली माहिती अतिशय दुर्मिळ आहे. काही ठिकाणची माहिती तर कुठेही उपलब्ध नाही अशी आहे. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की मंदाकिनी ही गंगेची एक उपनदी. 2013 मध्ये जेव्हा तो प्रलय झाला आपल्या केदारनाथ. तेव्हा गंगा नदीचं नाव, मंदाकिनीचं नाव सर्वांना कळालं. कुठेही मंदाकिनी नदीवरची माहिती उपलब्ध नव्हती. चंद्रकला कुलकर्णी जेव्हा सुरुवातीला शोधत होत्या तेव्हा त्यांना विश्वकोशामध्ये मंदाकिनीवर फक्त एक पॅराग्राफ आहे 6 ओळीचा. सरिता कोशामध्ये फक्त 10 ओळीची माहिती आहे. कुठेही मंदाकिनी नदीवर माहिती मिळत नव्हती. अनेक पुस्तकं वाचून अक्षरशः एक 2 ओळी गोळा करून 2.5 पानाची मंदाकिनीचा नकाशासह विश्वसनीय असं लेख तयार केलेला आहे. असं अनेक नद्यांच्या बाबतीत आहे. तिसरं महत्वाचं आम्हाला सांगायचं आहे की छायाचित्र या पुस्तकासाठी आम्ही सुमारे 6000 छायाचित्राचा आढावा घेतला. काही महान छायाचित्रकार भारतातले आहेत. विशेषतः विजय मुडशिंगीकर आज अस्तित्वात नाहीत. त्यांनी आम्हाला हजारो छायाचित्र दिली. याच्यातली पाहिजे ती घ्या म्हणून. मी काही छायाचित्रांतर दाखवणार आहे. ती पाहिल्यावर तुम्हाला एक झलक मिळेल की चित्र कशी आहेत पुस्तकातली. ती विष्णू कुमार नावाचे एक छायाचित्रकार आहेत. त्यांचं जे थिंकिंग पार्टिकल नावाची वेबसाईट आहे त्यावर गंगेची आणि भारतातली अद्भुत आणि मंत्रमुक्त करणारी छायाचित्र त्यांनी पण आम्हाला परवानगी दिली आणि ती माहिती आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली. ती छायाचित्राचा समावेश त्याच्यामुळे करू शकलो. नकाशे घेतलेले आता मी सांगितल्याप्रमाणे मंदाकिनी आणि या उपनद्यांचा नकाशा 2000 हे पुस्तक लिहिलं तेव्हा कुठेही उपलब्ध नव्हता. हे नकाशे अक्षरशः आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून, उदाहरणार्थ पुस्तकात दिलेले नकाशे जरी प्रमाणबद्ध नाहीत असं आम्ही खाली नियमानुसार लिहिलेलं असलं प्रकाशनाच्या, तरी ते नकाशे जवळपास प्रमाणबद्धच आहेत. आणि त्याच्यामध्ये हे नकाशे आता पॉप्युलर झालेले त्या काळामध्ये कुठे उपलब्ध नव्हते. ते आम्ही उत्तराखंड जलबोर्ड निगम जे आहे उत्तरांचल त्यांच्या विद्युत धरणाच्या ह्याच्यातून मिळवलेले होते त्या काळामध्ये. तात्पर्य 5 वर्ष हजारो पृष्ठाचे लेखन करून त्याचा काढलेला हा सारांश आहे. भारतातलं पहिलं पुस्तक गंगेवरचं आम्ही लिहू शकलो हे आमची क्षमता नाहीये, परंतु ते आमच्याकडून झालं हे मात्र मला अतिशय तीव्रतेने जाणवतं. हे आमचं भाग्यच आहे की ते आमच्याकडून पूर्ण झालं. हे करीत असताना आम्हाला काही महत्वाचे शोध लागले त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. 9 पुस्तकं परकीयांची आहेत आणि फक्त 1 पुस्तक भारतीयाचं आहे, कौशल किशोरचं. हे फार त्रासदायक होतं. हक्क करणाऱ्या शोधापैकी गोमुख आणि त्रिवेणीची संकल्पना आश्चर्यकारक होती. गंगा जलाचं वर्णन आश्चर्य करणं, खूप अशी वर्णनं तुम्हाला दिलेली आढळतील. उदाहरणार्थ हरिद्वारच्या मध्ये वंशावळीच्या नोंदी ही जगातली खूप महत्वाची गोष्ट मानल्या जाते. उटा येथील वर्ल्ड जिओलॉजिकल इन्स्टिट्यूट मध्ये तिथे डिजिटायझेशनचं काम चालू आहे की तिथं हरिद्वारच्या त्या वंशावळीमध्ये शेकडो वर्षांच्या असंख्य लोकांच्या, कोट्यवधी लोकांच्या नोंदी आहेत. ते जागतिक मानवी इतिहास संशोधनात फार महत्वाचं मानलं जातं, ह्याची आपल्याला कल्पनाही नसते. आणि आम्ही जसा जसा अभ्यास करीत गेलो तशी आम्हाला गंगा लक्षात आलं की गंगा आपल्या कल्पनेहूनही महान आहे. आम्ही खूप महान आहे म्हणून तर अभ्यासाला घेतलं, पण लक्षात हे आलं की ते आमच्या कल्पनेहूनही महान आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे अभ्यास करताना आमच्या हेही लक्षात आलं की गंगा आमच्या कल्पनेहूनही संकटात, भयानक संकटात आहे. प्रदूषण आणि शोषण यामुळे तिच्या अस्तित्वापुढे प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि ही अतिशय विषण्ण करणारी गोष्ट आहे. हा आम्हाला लागलेला एक महत्वाचा शोध आहे. समारोप करताना आम्ही 2 उतारे तुम्हाला वाचून दाखवणार आहेत आणि ते वाचून आपल्या आजच्या या सत्राचा आमच्यातर्फे समारोप करणार आहे. मी संपदा संपदा अजून एक आठवण तुम्हाला सांगते. आमचे काम जसजसे पुढे जात राहिले तसतसे गंगे संबंधीच्या आमच्या भूमिकेतही फरक पडत गेला. या निमित्ताने गंगेशी संबंधित सण, उत्सव, शिल्पे, कथा, काव्य
त्यांच्या एका वेगळ्याच दुनियेत आम्ही स्वैर भटकंती केली. या साऱ्यातून मनात असलेले गंगेचे धुसर चित्र स्पष्ट होत गेले. पण आता हे चित्र बहुआयामी व बहुरंगी होते. एक नदी, एक देवता, एक लोकमाता, या प्रत्येक बाबतीत गंगा आमच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पट भव्य होती. मग आमची अभ्यासकाची तटस्थ भूमिका विसरून आम्ही तिच्या पुढे अक्षरशः नतमस्तक झालो. कुंभमेळ्याचा इतिहास, महाबलीपुरमच्या भव्य गंगा अवतरण शिल्पाचा परिचय, दंतकथांच्या आभासी व नाट्यमय विश्वाची भ्रमंती, जगन्नाथ पंडितांच्या गंगा लहरीचा आस्वाद, विशाल गंगा प्रवाहाची अजब रूपे व विभ्रम यांच्या संपर्कात असे भारावून टाकणारे क्षण आले. विशेष म्हणजे आमचे ऑब्सेशन भारावले, पण आमच्या संपर्कात आलेला नाही कळे. तर आम्ही दोघेही त्या काळात ते शिल्प, तो कुंभमेळा, तो जलप्रलय, गंगा प्रदूषण याच विषयावर बोलत होतो. ते इतरांनी आम्हाला नंतर सांगितले. अजून पुढे आहे. ही काही चित्र मी दाखवतोय. शेवटचा पॅरेग्राफ वाचण्यापूर्वी हे उत्तर काठी येथील पर्वतीय परिसर आहे आणि तिथून जाणारा हा गंगा प्रवाह आहे. विलोभनीय म्हणजे विहंगम दृश्य म्हणून मुद्दाम घेतलेले आहे. अशी अनेक चित्र आहेत. अजून एक चित्र दाखवतो मी. ते चित्र विशेष म्हणून दाखवायची इच्छा होती. अशी खूप चित्र आहेत. ते चित्र आहे, मुद्दाम दाखवायचं होतं, ते आहे धारासू बेंड म्हणून उत्तर काशीच्या पुढे जाताना आहे. त्या ठिकाणाहून दिसणारा विशाल वळण घेतलेला गंगा प्रवाह. हे स्वप्नील दृश्य आता अस्तित्वात नाहीये. 2003 पूर्वीचं विष्णू कुमार यांनी काढलेलं थिंकिंग पार्टिकल मधले हे छायाचित्र आहे. पुढे टेहरी धरण झाल्यानंतर हा स्वप्नमय देखावा लोप पावला आणि हा बाहेरचा बराचसा भाग पाण्याखाली गेला. तर ही अशी हे चित्र सांगते की लोकांना गंगेचं वेड का होतं, लोकांना गंगा दैवी आणि महान का वाटत होती, याची झलक आपल्याला ह्याच्यातून दिसते. उदाहरणार्थ हे छायाचित्र चंबळचं, अतिशय दुर्मिळ आणि विशेष चंबळ नदी कोट्याजवळचं दृश्य आहे. मी म्हणलं सगळ्यात सौम्य रूप दाखवलेलं प्रदूषणाचं हे पाटण्याजवळचं गंगेचा किनारा आहे हा. याच्यापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत तुम्ही नाकाला दस्ती लावल्याशिवाय फिरू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आता तुम्हाला एक गंगा प्रदूषणावरचा तो श्लोक जे आहे ते मला दाखवायचं होतं. पद्मपुराणातला हा उतारा आहे. आम्ही चेक करून घेतले, असे आम्हाला एकूण 12 श्लोक सापडले. हा पुराणातला उतारा आहे आणि त्याचं दिलेलं आहे क्रियाखंड अध्याय 8 श्लोक 8-9 आणि अध्याय 9 श्लोक 44-45. मग मी तज्ज्ञाकडे जाऊन, नांदेडला घोडजकर शास्त्री आहेत त्यांच्याकडे जाऊन खरोखर पद्मपुराण शोधून तिथं आहे की नाही आम्ही तपासून घेतलं. ते खरोखरच तिथं दिलेलं आहे. त्याचा सारांश फक्त मी वाचून दाखवतो. त्याचा भावार्थ: गंगेच्या काठावर मूत्र किंवा विष्ठा टाकणे असे कृत्य जो करतो त्याच्या या कृत्यासाठी शेकडो उपाय शोधूनही प्रायश्चित्त वा क्षमा नाही. गंगा तीरावर जो कोणी कफ, थुंकी, अश्रू, घाण टाकील तो दुष्ट खरोखर नरकवासी होईल. अंगावरच्या ओल्या वस्त्राचे पाणी जो गंगा प्रवाहात जाऊ देणार नाही, जो गंगेच्या प्रवाहात दात धुणे करणार नाही, तो खरोखरच विद्वान होय. मोहावशात अनावधानाने अशी कृत्य जो करील त्याला गंगा स्नानाचे पुण्य मिळणार नाही. असाच अजून एक काही श्लोक मिळालेले. त्या श्लोकामध्ये तर असं सांगितलेलं आहे की अशी पाप जो करील तर इतर सगळ्या पाप ही गंगा स्नानानं दूर होतात, पण गंगेला मलिन करण्याचं पाप जो करील त्याचं पाप मात्र कुठल्याही उपायाने धुतल्या जाणं शक्य नाही, असं त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मित्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण गंगेत स्नान करून आपली पाप, वस्त्र, कपडे, कारखाने, दूषित वायू सगळं टाकून नद्यांचे जे काही करीत आहोत त्याचा या पार्श्वभूमीवर विचार करावा लागणार आहे, हे मुद्दाम सांगू इच्छितो. मी एक पॅरेग्राफ वाचून आमच्या आजच्या सत्राचा समारोप करतो. गंगेला भारतीयांनी अतिशय उच्च स्थानावर नेऊन पोहोचवलं. 2013च्या कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक जमतात, पण ज्या भारतीयांनी गंगेला कल्पनातीत उंचीवर उच्च स्थानावर प्रतिष्ठित केले त्यांनीच गंगेला विनाशाच्या किनाऱ्यावरही नेऊन पोहोचवले आहे. शोषण आणि प्रदूषण
यामुळे गंगा नदी जगातील दुर्दैवी नद्यांच्या यादीत जाऊन बसली आहे. यावर योग्य ते उपाय केले नाहीत तर सरस्वती नदीप्रमाणेच उद्या गंगा नदीही लुप्त होऊन तिचे फक्त नाव शिल्लक राहील आणि गंगा नामशेष झाली तर तिच्या आधारे बहरलेली आपली संस्कृती हिंदू संस्कृतीप्रमाणे फक्त अवशेच्या रूपात शिल्लक राहील की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. स्वतःच्या आणि आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी युगानुयुगे भारत गंगेकडे धावत राहील. पण आता स्वतःच्या मुक्तीपेक्षा गंगेच्याच मुक्तीचा विचार करण्याची वेळ आली आहे. गंगेच्या पात्रातील अतिक्रमणे, खोदकामे, शास्त्राला हवे तसे वाकवून उभारलेले असंख्य लहान मोठे बंधारे, त्यामुळे गंगेचे होणारे प्रचंड शोषण, भयंकर औद्योगिक व इतर प्रदूषणे आणि गंगेला गुदमरून टाकणारी आपली आंधळी भक्ती हे सारे गंगेच्या अस्तित्वाभोवती विळखा घालून बसलेले पाश आहेत. या पाशातून गंगेची मुक्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी गंगेचे सर्वांगीण आकलन आणि अभ्यास हीच खरी गंगेची पूजा आहे. अशी पूजा ही आजची सर्वात तातडीची गरज बनलेली आहे. गंगेचा सर्वांगीण अभ्यास आपण भारतीयांनीच केला नाही तर याच्याहून म्हणजे आपल्याला अभिमान न वाटण्यासारखी गोष्ट कोणती असणार नाही. आमच्या या पुस्तकातून आणि या सत्रातून गंगेचा अभ्यास करण्याची प्रेरणा सर्वांना मिळो आणि सर्वांच्या हातून गंगेची अशीच खरी सेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आम्हाला आपण एवढा वेळ ऐकून घेतलं आणि आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकाचे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर रसिक वाचकाचे आम्ही आभार मानायला पाहिजे, कारण रसिक वाचकांना आम्हाला ही प्रचंड मोठी संधी दिलेली आहे. सर, इतिहास आणि भूगोल हा सुद्धा रसाळ लालित्यिक भाषेत सांगता येऊ शकतो याचं स्वच्छ उदाहरण म्हणजे गंगे तुझ्या तीराला असं वाटतं. एल.के. सरांची जी जी पुस्तकं भूगोलावरची प्रकाशित झाली ती प्रसिद्ध सुद्धा झालेली आहेत. नुसतं प्रकाशित झालं नाही तर ती प्रसिद्ध आहेत. गंगे तुझ्या तीरासाठी सरांनी आणि चंद्रकला मॅडमने खूप मोठा प्रवास केलेला आहे आणि हे केवळ प्रवास वर्णन नाही, मुळात हे प्रवास वर्णनच नाही तर गंगेचा शास्त्रीय, धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, पर्यावरणीय अभ्यास आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप प्रामाणिक निवेदन या पुस्तकामधून सगळं केलेलं आहे. सर, तुम्हाला आणि चंद्रकला मॅडम तुम्हाला सलाम. धन्यवाद. धन्यवाद. खरंच कुलकर्णी सर, हे एक मोठं कार्य तुमच्याकडनं झालेलं आहे. आणि रसिक वाचक मंच मी आता खुला करतो. कोणाला काही विचारायचं असल्यास, कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असल्यास जरूर द्यावीत. पहिल्यांदा रसिक वाचकाकडून आम्हाला सरांकडून मेसेज आला एल.के. सरांकडून, म्हणजे तुम्ही असे छान कार्यक्रम आयोजित करता हे पहिल्यांदा आम्हाला समजलं. खूप छान वाटलं मला म्हणजे हा उपक्रम, आणि पुढे सुद्धा आम्हाला पार्टिसिपेट व्हायला आवडेल. धन्यवाद. तुमचे नंबर चॅट बॉक्समध्ये पोस्ट केला तर आम्ही तुम्हाला ऍड करत जाऊ. आमचा येस सर, येस. व्हॉट्सअप ग्रुप आहे, आम्ही तुम्हाला ऍड बरं सर. ओके ओके, नक्कीच सर. नमस्कार सर, मी अनघा जोशी बोलते नांदेडवरनं. आपण दोघांनाही उभयतांना मी खूप खूप आभार की आपण आपल्यामुळं मला ह्याच्याबद्दल गंगेबद्दल माहिती मिळाली खूप. आणि रसिक वाचक मंडळाची पण मी खूप आभारी आहे की आपण नांदेडवासियांना इतकी छान संधी देत आहात आणि आमच्यापर्यंत पोहोचलं त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार. थँक्यू. हॅलो हॅलो, नमस्कार सर. मी नांदेडहून अरविंद कुलकर्णी बोलतोय. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का? नमस्कार. हा नमस्कार सर, एकदम सुंदर तुमचं. हॅलो, बोला. बोला बोला, एकदम येतो. छान वाटलं मला तुम्हाला ऐकून. थँक्यू. थँक्यू. एकदम चांगलं वाटलं. ओके सर, थँक्स. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर्वांना. नमस्कार. एल.के. कुलकर्णी सरांचं हे पुस्तक आधी वाचण्याची संधी मिळाली होती, पण आज वाचनामुळे परत एकदा त्या सगळ्या स्मृतींना उजाळा मिळाला. आणि मला विशेष करून आवडलेला पुस्तकातला उतारा म्हणजे गंगेच्या उगमाचा होता. त्यामध्ये तपोवनाविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे, ते फार सुरेख झालेलं होतं. तर आज दुसरे पण या वाचनाच्या माध्यमातून दुसरे उतारे पण ऐकायला मिळाले आणि रसिक वाचक ह्या उपक्रमाचा पण हिस्सा बनता आला, त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू.
एक थोडी आठवण सांगू इच्छितो. मी सुद्धा नांदेडचा आहे, पद्माकर कुलकर्णी, आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीचा भूगोल विषयाचा अभ्यास गट सदस्य आहे. आणि सर्व 10वी पर्यंतची पुस्तकं तयार करताना सरांच्या पुस्तकाचा भूगोल कोशात सुद्धा आम्हाला बालभारतीमध्ये फार मोठा उपयोग झालेला आहे. आणि आणखी एक आठवण म्हणजे एका ग्रंथोत्सवामध्ये मी एल के सरांची आमच्या नांदेडच्या मुलाखत घेतली होती. आणि तो विषय खऱ्या अर्थानं हे होता की तशी एक मुलाखत सरांची एक आयोजित करावी रसिक वाचकनं. कारण सरांनी त्या मुलाखतीमध्ये जे ग्रह तारे आहेत त्यांचं शास्त्रीय विवेचन त्या मुलाखतीत फार भारी छान केलं होतं. रसिक वाचकला पुन्हा विनंती आहे की आपण अशी एक सरांची मुलाखत जर आयोजित केली तर खूप छान होईल. थँक्यू. थँक्यू पद्मा. थँक्यू सर. नक्कीच आम्ही पुढील सत्रात याचा नक्कीच विचार करू. सर दिलीप कुमठेकर, तुम्ही विचारा प्रश्न. तुम्हाला आय थिंक विचारायचा आहे. अनम्यूट करा आणि विचारा. नमस्कार सर, मी दिलीप कुमठेकर बोलतोय. हा बोल दिलीप. नमस्कार. गुरुमाऊलींचं गुरुमाताचं दर्शन झालं आज खूप वर्षानंतर. खूप छान वाटलं की मला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की एल के सरांनी मला 1978 साली 10वी वर्गात शिकायला असताना मला शिकवलेलं आहे. आणि माझे अत्यंत लाडके सर आहेत आणि बहिणी पण आमची अत्यंत लाडके आहेत. आणि त्यांनी गंगा नदीबद्दल जे लिहिलेलं आहे, जे सगळं मांडलेलं आहे, ते खूप कौतुक करण्यासारखं आहे. खूप छान माहिती मिळाली आणि आनंद वाटला सर. खूप खूप छान. थँक्यू. आणि खूप म्हणजे वाचनीय पुस्तक आहे आणि खूप छान माहिती मिळाली सर. खूप सुंदर कार्य केलेलं आहे आपण सर. थँक्यू. हा हो सर, निश्चित वाचू. मी डिटेल वाचू आणि त्याचा अभ्यास करू निश्चित अगदी. आणि आपल्या परीनं काय करायचं ते प्रयत्न करू निश्चित अगदी. प्रथमतः तसं तर मी जुना सदस्य आहे, मी रसिक वाचक या ग्रुप मधला. भूषण सरांचं प्रथमतः खूप खूप त्यांचं अभिनंदन. आणि ते लिंक वगैरे पाठवली आणि तुमच्या दोघांचं विठ्ठू माऊलींचं दर्शन झालं. मी तुम्हाला विठ्ठलाप्रमाणे संबोधतो तुम्हाला आता. फार साधी माणसं आहोत आम्ही, अभ्यासक आहोत. हो ना, आमच्यासाठी तुम्ही विठ्ठल रुक्माई सारखे आहात. आणि या वयामध्ये इतकं उत्कृष्ट, इतकं सुंदर पद्धतीनं तुम्ही गंगेचं विवेचन केलं. आणि ताईनं कसा उल्लेख केला, म्हणजे बघा कशा पद्धतीनं सासूबाई आणि आई म्हणजे गंगा आणि यमुना हे कसं जोडलं गेलेलं आहे. आणि तुम्ही एक शब्द वापरला सर, कुलकर्णी सर, की क्षमता नाही आणि आम्ही लिखाण केलं. हे मला असं थोडं बरोबर नाही वाटलं. ते तुमच्यामध्ये क्षमता आहे सर, तुमच्यामध्ये ती होती. आणि ईश्वराला ते तुमच्याकडूनच एवढं सुंदरसं काम करून घ्यायचं होतं म्हणून तुम्ही ते केलेले आहे. ते क्षमता होती म्हणून झालेले. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. मी लहान आहे तुमच्यापेक्षा असं म्हणणं म्हणजे खूप खूप इतकं भारी वाटलं ना सर शब्दामध्ये. तुम्हाला इतकं सुंदर पद्धतीने मांडली. आणि नक्कीच गंगे तुझ्या तीराला नावाचं पुस्तक मी आता घेईल ते आणि नक्कीच वाचल. मी तर तुमच्या जवळचाच आहे, परभणीचा आहे सर. नाव काय म्हणाल? हा, मनोहर सुरे. मी मुख्याध्यापक आहे, इथे शाळा आहे आमची परभणीला. हा, तर जवळचाच आहे तुमच्या पुस्तक नांदेड. वाचून अभिप्राय कळवा. हा नक्की सर, म्हणजे इतकं सुंदर वाटलं ना, खूप छान पद्धतीनं. आणि कशी ट्युनिंग तुमच्या दोघांची होती, इतकं भारी वाटलं. अशा पद्धतीचं कप्पल मला कधी पाहायला मिळलं नाही. चला, परत एकदा विठ्ठल माऊलीची आणि तुमच्या सर्वांना खूप पुढील कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. बॉक्स मध्ये जे कॉमेंट्स आले आहेत त्या पहिल्यापासून मी सांगतो काय काय महत्वाचे आहेत त्याच्यात. तुम्ही जे उतारे वाचले त्याच्यावर अनुष्का जाधव यांनी किती सुंदर उतारा, त्याला भावनिक अस्थेटिक झालं वा सुरेख असं दिलेलं आहे. त्यानंतर अरविंद देशमुख यांनी लिहिलंय, सुंदर सार्थ समर्पक शब्दात गंगेत विलीन होणाऱ्या यमुनेच्या भावना थेट अंतःकरणाला भिडणाऱ्या व्यक्त झाल्या. तो पॅराग्राफ खूपच तुम्ही छान लिहिलाय. म्हणजे जो यमुना मिळते गंगेला येऊन, ते जर तुम्ही वाचून दाखवलं तर खूप छान लिहिलेलं आहे. त्यानंतर खूप सुंदर विवेचन व माहिती ऐकत आहोत. यापूर्वी कधी अशी विस्तृतपणे ऐकलं नाही असा एक अभिप्राय आहे. त्यांचं नाव माहित नाही कारण सॅमसंग नाव म्हणजे मोबाईलच लिहिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर अनुष्का जाधव यांनी लिहिलंय, इतिहास, भूगोल, संशोधन, विज्ञान, जागतिक, सांस्कृतिक, भावनिक सर्व दृष्टिकोन लिखाणाचा दर्जा दर्शवत आहेत. अतिशय सुरेख वर्णन. संदीप यांनी लिहिलेलं आहे, चांगले विस्तृत आणि माहितीपूर्ण लेखन. पराग यांनी लिहिलंय, पुस्तक आधी वाचले होतेच, आज विवेचनही छान झाले. त्यानंतर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड इंटरेस्टिंग टॉक, कॅन रिलेट मोर विथ बुक नाऊ असं तनुजा यांनी लिहिलेलं आहे.
अनुष्का जाधव यांनी परत लिहिलेलं आहे की तीर्थक्षेत्र मंदिरातील गोमुख दर्शन, त्यातून येणारं पाणी म्हणजे तीर्थ घेणे, अशी आईने शिकवलेली गोष्ट पाळली खरी, पण आज त्यामागचे रहस्य समजले. त्यानंतर तनुजाने विचारले की युट्यूबवर हे अवेलेबल होईल का, तर आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर हे पोस्ट करू. युट्यूब चॅनलचा आमचा ऍड्रेस आहे रसिक वाचक ठाणे. तर ते तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब पण करा, तुम्हाला आधीचेही सेशन्स बघायला मिळतील. परत एकदा सांगा, तो आपलं वेबसाईटचं परत एकदा सांगा म्हणजे आपण लक्षात. म्हणजे एक रिक्वेस्ट आहे, काही जणांचे माईक चालू आहेत तर जरा तुम्ही बंद करा, म्हणजे मध्ये डिस्टर्बन्स येणार नाही. आपला रसिक वाचक युट्यूब चॅनलचा ऍड्रेस आहे रसिक वाचक ठाणे, RASIKVACHAKTHANE. तर ते सर्च केलं तर तुम्हाला मिळेल, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा, आधीचेही सेशन तुम्हाला बघायला मिळतील. अनुष्का जाधव यांनी आणि एक लिहिलेलं आहे की रसिक वाचक हा एक अतिशय सुंदर उपक्रम अनुभवता आला. मनापासून धन्यवाद. सर्व टीमचे आभार. कुलकर्णी सर व मॅडम यांचे देखील धन्यवाद. त्यांच्यामुळे कार्यक्रमाची लिंक मिळाली आणि या सुंदर उपक्रमाचा हिस्सा बनता आले. त्यांचेही धन्यवाद. त्यानंतर काही जणांनी नंबरही शेअर केलेत, आम्ही त्यांना ऍड करू. डॉक्टर प्रभा मुळे यांनी लिहिले, खूप छान सांगितले सर, फोटो पण छान. मॅडम आणि सर दोघांना खूप धन्यवाद. अभय केसरालीकर यांनी लिहिले, LK सरांना शोधून आनंदाचे प्राशन करण्याचे अनेक विषय आहेत, आपणच कमी पडतो. अशोक दांडाराई यांनी लिहिले, खूप अभ्यासपूर्ण आणि रसाळ विवेचन पुस्तक तर आहे, या निमित्ताने नव्याने उजाळा मिळाला. कर्नल अनिल सूर्यवंशी यांनी लिहिलेलं, गंगा ही एक महान जीवनदायी महानदी आहे. या नदीचा महाराष्ट्रावर काय सांस्कृतिक परिणाम झाला यावर अभ्यास केला पाहिजे, कारण बहुसंख्य महाराष्ट्रीयन लोकांनी गंगा नदी पाहिली नसावी. पुण्यात एक कर्नल पांडे आहेत, त्यांनी गेल्या वर्षी गंगा प्रदक्षिणा केली आहे, 7,000 किलोमीटर पायी, आणि 6 महिने लागले. गंगा नदीचा स्वार्थी माणसाकडून वापर खूप होत आहे, पण तिला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत. महाराष्ट्रीयन लोकांचा हातभार फारच कमी आहे. धन्यवाद सूर्यवंशीजी. त्यानंतर एक आहे, खूप छान, मन रमलं, गंगेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कुहू बारडे यांनी लिहिलेलं आहे, सर आणि टीचर आपले खूप खूप अभिनंदन, अतिशय छान विवेचन केले. चित्रकूट येथे मंदाकिनी नदीचे दर्शन घेतले. तर अशा विविध अभिप्राय आपल्याला आलेले आहेत आणि काही जणांनी नंबरही टाकलेले आहेत, ते आम्ही नंतर ऍड करू ग्रुपमध्ये. आज पहिल्यांदाच म्हणजे सरांनाही सांगायला मला आवडेल की आज वर्षातलं आपलं पहिलं सत्र आहे आणि याला उपस्थिती जी मॅक्झिमम होती ती 63 पर्यंत लोक गेले होते उपस्थिती, आणि म्हणजे हाऊसफुल म्हणायला हरकत नाही. या वर्षातला हा पहिलाच सेशन आणि एवढे अभिप्राय आलेत की त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचं सेशन किती छान झालेलं आहे. दुसरं, तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की तुम्हाला याची सवय नाही आहे झूमची, पण असं कुठंही वाटलं नाही की तुम्हाला याची सवय नाही आहे. म्हणजे स्क्रीन शेअर करण्यापासून तुम्ही दोघांनी इतकं म्हणजे काय, दोघांचं कम्युनिकेशन एवढं छान होतं की कधी तुम्ही चालू करायचं, कधी त्यांनी चालू करायचं, हे तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी एवढी छान केली होती की कुठेही वाटलं नाही की याच्यात तुम्हाला म्हणजे हे नवखं तुमच्यासाठी काही माध्यम आहे म्हणून. तर खूप छान वाटलं. होईपर्यंत, यशस्वी होईपर्यंत खात्री नव्हती, अभ्यास केला होता. नाही, पण ह्याची तयारी मला वाटते तुम्ही फार म्हणजे जसं सिरियसली एखादं प्रेझेंटेशन करायचं असतं त्यावेळी जशी तयारी केली जाते, मला वाटतं तुम्ही आधी याचा एक सेशन सुद्धा ट्रायल म्हणून घेतला असेल आधी घरात, असं मला वाटते की दोघांनी बसून एक केलं असेल थोडं त्याचं. थोडी 10 मिनिटं 15 मिनिटं आता केले, बरोबर आहे. त्याच्याशिवाय सगळ्यासमोर जायचं म्हणजे थोडं व्यवस्थित. हो, नाही, पण खूप छान तुम्ही केलं, कुठेही मध्ये फ्लो मध्ये डिस्टर्बन्स नव्हता तुमच्या. मला तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायचंय आणि कौतुक काय शब्द नाहीत. आयोजन कार्यक्रमाचं कसं करावं, लोकांचा प्रतिसाद वक्त्यापर्यंत कसा पोहोचवावा, वक्त्याचं म्हणणं लोकांपर्यंत कसं पोहोचवावं, तुमची दक्षता, तुमची काळजी, म्हणजे कोणीतरी उदाहरण घेण्यासारखं, जगापुढे उदाहरण ठेवण्यासारखं आयोजन रसिक वाचकच्या उपक्रमाचं असतं. धन्यवाद सर, धन्यवाद. छान उपक्रम तुमचा, मला फार आवडला. आणि असं धन्यवाद जे रसिक उपक्रम घेतात, वाचक तर्फे त्यामुळे धन्यवाद आपले. आणि मार्गदर्शन होतं.
सगळे पुस्तकं तुमचे आभार मानत असतील. क्या पुस्तकं, बात. वा. ग्रंथ. वा. थँक्यू. धन्यवाद सर. सर कुलकर्णी सर, एक प्रश्न आहे. हा बोला. हा, तुम्ही ते एक तर सगळं म्हणजे सगळं रिपीट करत नाही, सगळ्या लोकांनी बोलल्यानंतर मी परत तेवढा भाग रिपीट नाही करत. फक्त मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जी बोस्टन मध्ये ती गंगेची मूर्ती आहे म्हणालात, ती कुठे जर आम्हाला भूषणला किंवा आम्हाला कोणाला कळवलं तर बरं होईल, कारण मी बऱ्याच वेळा त्या भागात जातो, तर बोस्टनला गेलो तर ती नक्की मूर्ती बघून येईल. हा, एक मिनिट. तसं तर मी आता आता नाही, 2 तुम्ही सावकाशीने कळ. हो, सावकाशी सांगू शकतो, परंतु हा, ती हा. गंगेची गाजलेली मूर्ती आहे हा, ती आणि बघायला लागेल ना. तिचं वर्णन फोटो काढीन आणि तुम्हाला सांगेन. बहुतेक मला थोडा आज वेळ मी तुम्हाला तर कळीनच नक्कीच प्रश्न. हा, पण माझा नंबर नसेल तुमच्याकडे कदाचित, तर तुम्ही भूषणना कळवलं तरी चालेल, हरकत काय नाही. तुमचं मला नाव लक्षात आहे. शुभानन असं नाव आहे. गजानन कसं असतं तसं शुभानन. हो, जरूर सांगेल. एक तेवढंच गोष्ट. आणि मला या सगळ्याच्या मध्ये एक जाता मला माझा आवडता विषय ज्ञानेश्वरी, ती माझी सुटत नाही. त्यातलं एक ज्ञानेश्वरीमध्ये एक यांची महाराजांची ओवी आहे, जे नातीमानता हा दैवी गुण सांगण्याकरता त्यांनी गंगेचं जे वर्णन केलंय, नातीमानता हा गुण आपले चांगले गुण म्हणून जे सांगितले गेले, दैवी गुण म्हणून, त्याच्यासाठी म्हटलं होतं, आणि गंगा शंभूच्या माथा संकोचली जेवी पार्था, तेवी मान्य पदे सर्वदा लाजणे जे, अशी 16व्या अध्यायात 233 ओवी आहे. तुम्ही त्याच्यावरती जरूर वाचा ती, आणि तुम्हाला त्याच्यावरती तुमचं काहीतरी आणखी सुचेल तुम्हाला त्याच्यावरनं काहीतरी, असं अर्थाने मला वाटलं. म्हणून ती नातीमानता म्हणजे मोठेपणाची भावना मिळत असून सुद्धा ती न मागणं, ह्याच्याकरता वर्णन केलेली ही ओवी आहे. दैवी गुण मानला जातो. तुमच्याकडे पण तुम्ही सुरुवात केली. हा, सुरुवात तुम्ही केली. हा, एक मिनिट सर, पूर्ण करतो. तर तुमची सुरुवात केली तेव्हा तुम्ही ती जी नातीमानता दाखवत होता ना, त्याच्यावरनं मी ती ओवीकडे गेलो मुद्दामून दाखवायला, की तुम्ही जे दाखवलं सत्य आहे, की आपला अभ्यास असून तुम्ही असं माझं खूप आहे ज्ञान असं दाखवलं नाही. नाहीतर आम्ही काय हो, गळ्यातली चेन सुद्धा बाहेर काढून ठेवतो लोकांना दाखवायला की आमच्याकडे सोन्याची चेन आहे. तुम्ही फार सुंदर म्हणून त्या निमित्ताने एक आठवलं की आमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 283 आणि 84 वर ज्ञानेश्वरीवर मध्ये गंगेशी संबंधित जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या संकलित करून दिलेल्या आहेत. तुम्ही सांगितलं पण त्यात आहे. 44 ओव्या दिलेल्या आहेत आणि उरलेल्या 32 ओव्यांचे क्रमांक दिलेले आहेत. व्हेरी गुड. कारण ते इतक्या ठिकाणी ती आलेली आहे, गंगेचा आलेला आहे. संदर्भ आहेत. तुकारामाच्या गाथेतील गंगेचे संदर्भ पण दिलेले आहेत. तुम्ही त्या निमित्ताने माझ्याबद्दल जे व्यक्त केलं त्याबद्दल तुमचा मनपूर्वक. मला जी संकट दिसली त्या गंगेवरती, ह्याच्या कल्पनेने आता आम्हालाच सगळ्यांना, म्हणजे सुयोगना असेल, भूषणना असेल, आम्हाला सगळ्यांना ते तुमच्या डोळ्यासमोर कल्पना उभी राहते की तुम्हाला संकट, महानता तर दिसली, ती महानता तुम्ही दाखवलीत, पण आम्हाला तुमच्या शब्दातनं चित्रच उभं केलं. पण संकट काय दिसली त्याची कल्पनेनेच छाती धडधडते की बापरे, असं काय होणार आहे का म्हणून. तर त्यामुळे ती पण संकट आहे, ती देव करो आणि ती लवकर दूर होत, एक देवाकडे प्रार्थना. आणखी काय करू शकतो आपण. बरोबर आहे. पुस्तकामध्ये गंगेचं प्रदूषण आणि गंगेचं शोषण या विषयावर विस्तृत विवेचन केलेलं आहे. फक्त छायाचित्र मी भयानक दिले नाहीत, परंतु दिलेलं आहे ते वाचल्यानंतर पुस्तक जरूर वाचवणं आपलं कर्तव्य आहे. तिथे एक उदाहरण याने दिलेलं आहे की ऍडमिट केलेली म्हातारी आई जशी असते, विकलांग, मुलगा पाहायला तयार नाही, तशी आपण गंगेची स्थिती केलेली आहे. या सगळ्यातून काहीतरी बरं होईल अशी आशा करू आपण. बरोबर, थँक्यू. नक्कीच. कुलकर्णी सर आणि कुलकर्णी मॅडम, आज तुम्ही जे गंगा तुझ्या तीराला या पुस्तकाद्वारे आज आमच्याशी संवाद साधलात, त्या पुस्तकाद्वारे तुम्ही गंगा नदीचा उगम, त्याचा प्रवास, त्या प्रवासातील वेगवेगळे टप्पे, त्यातल्या गंगा नदीच्या काठाई वसलेली शहरं, त्यांचा इतिहास, गंगा नदी पवित्र म्हणजे काय आणि पवित्र शुद्ध पाणी म्हणजे काय असतं, त्याचे टेक्निकल काय क्रायटेरिया आहेत, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा डिझॉल्व ऑक्सिजन, ह्याच्याद्वारे तुम्ही म्हणजे कुठल्याही पातळीवर तुम्ही गंगा नदीचा अभ्यास सोडलेला नाहीये. टेक्निकल केलेला आहे, ऐतिहासिक केलेला आहे. तुम्ही गंगेच्या संदर्भातल्या कथा मेन्शन केलेल्या आहेत, त्यात गंगेची आरती, त्याची अष्टकं पासून सगळं. आणि हे सगळं करता करता गंगेच्या समोर त्याचं ते प्रदूषण आणि ते आता मानवाच्या समोर असलेलं आव्हानं, हे पण तुम्ही त्यात विस्तृतपणे विशद केलंय. तर माझ्या मते इतकं सखोल संशोधन 5 वर्ष तुमच्यासारखं कोणी केलं नसेल.
असं म्हणतात की संसाराचा गाडा नवरा बायको दोघं मिळून ओढतात. तुम्ही हे पुस्तकाचं एक इतकं सुंदर म्हणतो एक प्रवास 5 वर्ष तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून ते खूप यशस्वीपणे ते सादर केलेलं आहे. तर रसिक वाचक परिवारातर्फे आम्ही तुमचे आभार मानतो आणि गंगा नदीच्या या अभ्यासाचा तुमची दृष्टी आम्हालाही येऊ अशी मी प्रार्थना करतो आणि नक्कीच येईल. आणि तुमचं पुस्तक आम्ही नक्कीच वाचू, त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. आणि आता हे तुमचं आजच्या सत्राचं रेकॉर्डिंग आम्ही यूट्यूबवर पोस्ट करूच, त्यामुळे अधिक लोकांना ते जाईल. आणि आज तुम्ही आमच्या समवेत आलात, आमचं भाग्यच. आणि नांदेड वासीय एक पहिल्यांदा आमच्या समवेत आले होते विदेशमुखी या पुस्तकावर सादरीकरण करायला सुनील देशमुख सर. त्यानंतर आज तुम्ही अनुराग लवेकर पण आले होते. डॉक्टर अनुराग लवेकर म्हणजे नांदेडतले 3 सुपुत्र आमच्याकडे आत्तापर्यंत आलेले आहेत आणि तिघांनी खूप सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि सुंदर पुस्तकांवर सादरीकरण केलंय. तर रसिक वाचक परिवारातर्फे आपले आभार मानतो आणि आपण कधी प्रत्यक्ष भेटू अशी आशा व्यक्त करतो. नांदेडला कधीतरी या, नक्की. अवश्य भेटू. जरूर धन्यवाद. सर आणि आमच्या सर्व आनंदच वाटेल आम्हाला. हो. जरूर आमच्या सर्व जरूर येऊ. श्रोत्यांतर्फे रसिक वाचक परिवाराचे आम्ही खूप आभार मानतो आणि एलके सर, चंद्रकला मॅडम यांचे सुद्धा खूप आभार मानतो. कारण एवढी छान सुसंधी आम्हाला रसिक वाचकनं मिळवून दिली आहे. तुमचे खूप आभार. धन्यवाद. उपस्थित सर्व वाचकांचे आभार. वेगवेगळ्या शहरातून लोक जॉईन झालेली आहेत. नांदेडवासी पण आज आहेत. धन्यवाद सर्वांचे. परभणीचे आहेत. परभणीचे आहेत. Yes. त्या निमित्ताने ओळख झाली. पुन्हा अशी होय, होय. ओळख वाढत राहावी अशी हो अपेक्षा. हो सर, आम्हाला नांदेडचं खूप प्रेम आहे, कारण आम्ही ज्यांचं पुस्तकं वाचत लहानाचे मोठे झालो ते कुरुंदकर सर आमचे त्यांचे नांदेडचे, म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी ती पंढरी आहे आमच्याकरता. आम्ही जे राहतो ते खूप छान. भाग्यनगर कुरुंदकर राहतात त्यांच्या जवळच आम्ही राहतो. खूप छान ऐकून खूप छान वाटलं. आम्ही पण त्यांचंच वाचून मोठे झालो. आम्ही छान पण- वाटलं म्हणून तुम्ही त्यांचा उल्लेख केला. छान वाटलं ऐकून. आणि अनुराग लवेकरमुळे मी तुमच्याशी परिचय झाला होय, होय. त्या निमित्ताने. त्याचाही खूप त्यामुळे आनंद डॉक्टर वाटला. अनुराग यांचेही आभार. हो, त्यांचेही आभार. त्यांच्यामुळे इथपर्यंत. आणि ज्या गंगा नदीमुळे हे पुस्तक दिलं गेलं त्या गंगा नदीचे आभार. होय. वा, क्या बात. क्या बात.